नीलम मॅडम तुम्ही सुरू करा प्लीज. हा करू स्टार्ट. यस प्लीज, यस प्लीज. थैंक यू. हर घड़ी खुद से उलझना है मुकद्दर मेरा, हर घड़ी खुद से उलझना है मुकद्दर मेरा, मैं ही कश्ती हूँ मुझी में है समंदर मेरा. एक से हो गए हैं मौसम के चेहरे सारे, एक से हो गए हैं मौसम के चेहरे सारे, मेरे आंखों से कहीं खो गया मंजर मेरा. मुद्दतें बीत गई ख्वाब सुहाना देखे, मुद्दतें बीत गई ख्वाब सुहाना देखे, जागता रहता है हर नींद में बिस्तर मेरा, जागता रहता है हर नींद में बिस्तर मेरा. गेले 1.5 वर्ष या निदा फाजलींच्या कवितेचा प्रत्यय आपण घेत आहोत. नमस्कार, मी डॉक्टर निलिमा सुरेश पवार, नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशनच्या या व्यासपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत आणि आजचा आपला विषय आहे मानसिक प्रथमोपचार. आपण आपल्याला लागलं, खरचटलं, काहीही थोडी सर्दी खोकला झाला की आपण लगेचच आपल्या जवळच्या फिजिशियनकडे जातो आणि प्रथमोपचार घेतो किंवा घरच्या घरी सुद्धा आपण प्रथमोपचार घेतो. परंतु मनाचं काय हो? मन हा एक मोठा समुद्र आहे आणि त्यामध्ये जर अशा छोट्या छोट्या काही व्रण झाले, जखमा झाले तर ते समुद्राच्या तळाशी जाऊन बसतात आणि त्या समुद्रात नंतर एक सुनामी येते. ती सुनामी कोणत्या रूपाने बाहेर पडेल हे आपण सांगू शकत नाही. ती कधी सुझोफ्रेनियानी, कधी ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्सनी, कधी क्रॉनिक डिप्रेशननी ही बाहेर पडू शकते. तर वेळीच हे प्रथमोपचार आपण कसे घ्यावेत याच्यासाठी आपल्याला आज 2 तज्ञ लाभलेले आहेत. एक आहे ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर राजकुमार शहा आणि दुसरे आहेत डॉक्टर अपर्णा देशमुख मॅडम. प्रथम आपण राजकुमार शहांचे विचार ऐकूया. शहा सरांनी 41 वर्षापूर्वी MBBS कंप्लीट केल्यानंतर येरवडा, पुणे येथे वैद्यकीय सेवेचे व्रत चालू केले. हो, मी व्रतच म्हणेन, कारण सरांचं सामाजिक क्षेत्रातलं कर्तृत्व अगाध आहे. आपण म्हणजे अख्खं सेशन आपल्याला सरांच्या सामाजिक कर्तृत्वावर बोलता येईल. त्यांनी अनेक संस्थांमध्ये वैद्यकीय सेवा दिली आहे, भरपूर वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आहेत, त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती पदक पुरस्काराचाही त्यांचा समावेश आहे. सध्या ते फर्स्ट एड ट्रेनिंग इन IRCS पुणे याचे अध्यक्ष आहेत. पहिल्यांदा आपण सरांचं वेलकम करूया. सर, आपण आपले योग्य मार्गदर्शन आम्हाला द्यावेत ही आपल्याला विनंती करते. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय माझा ऐकायला? आवाज येतोय? हो, येतोय, व्यवस्थित येतोय. नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन आयोजित ह्या व्यासपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत. कोरे सरांनी अत्यंत असा आगळा आणि वेगळा असा विषय आज निवडलेला आहे. आज आपण फक्त पुणे जिल्हा असो, ठाणे जिल्हा असो, महाराष्ट्र असो, इतर राज्य असो, भारत असो किंवा इतर ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या कोविडने हाहाकार माजवलेला आहे. आणि निलिमा मॅडमनी ज्याप्रमाणे सांगितलं की फर्स्ट एड जी आपण त्याची जी व्याख्या आहे किंवा डॉक्टर येण्यापूर्वीचे जे उपचार आपण तिथं थोडेसे जनरल नॉलेजनी किंवा थोडंसं ट्रेनिंग घेऊन आपण करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जखम झालेली असेल तर तिथं तुम्ही बँडेज करू शकता. तिथे तुम्हाला फ्रॅक्चर झाला असेल तर तुम्ही त्याला ते बँडेजचा उपयोग करून त्याला तुम्ही मदत करू शकता. त्याला शॉक झाला असेल, त्याचं हृदय बंद पडलं असेल तर तुम्हाला ती लक्षणं दिसून येतात आणि त्याप्रमाणे तुम्ही उपचार करता. परंतु ज्यावेळी मेंटल ट्रॉमा झाला असेल, ताण असेल, तणाव असेल, काही डिप्रेशन एखाद्या प्रकारचं असेल तर ती लक्षणं आपल्याला दिसत नाही आणि मग त्यावेळी आपल्या मनामध्ये विचार येतो की ह्यासाठी आपल्याला त्यांना जर प्रथमोपचार द्यायचा असेल तर कशा प्रकारे द्यायचा. आणि प्रथमोपचार देताना आपल्याला काय काय माहिती घ्यावी लागेल, कशा प्रकारे त्यांना आपल्याला उपयोगी पडता येईल, ह्या संदर्भातला जो आजचा विषय आहे मानसिक प्रथमोपचार, अत्यंत महत्वाचा विषय आहे. मी संस्थेचे तसेच कुरे सर, अपर्णा देशमुख माझ्या बरोबर सायकियाट्रिस्ट म्हणून आहेत, डॉक्टर निलिमा पवार माझ्या बरोबर आहेत आणि अनेक डॉक्टर मंडळी आमच्या रेडक्रॉसचे अनेक सभासद आहेत. डॉक्टर गौरव गांधी इथे मला दिसत आहेत, विनोद निकंबे दिसत आहेत, सतीश प्रकाशभाई, ह्या सगळ्यांच्या सोबत मी जे काम केलेलं आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे ते कामाची व्याप्ती किती मोठी आहे ती.
आणि अशा प्रकारे मी संस्थेचं खरोखर अभिनंदन करतो की त्यांनी एक आगळा आणि वेगळा विषय आज आपल्या समोर ठेवलेला आहे. रुग्णाला किंवा आपण आता रुग्ण असं न म्हणता एक सर्वसामान्य माणूस आपल्यासारखा, ज्याला तुम्ही नॉर्मलला आणण्यासाठीचा प्रयत्न करणार आहात आणि ती नॉर्मलला आणण्याची जी प्रक्रिया आहे ती मानसिक प्रथमोपचार, याच्यामध्ये त्याची व्याख्याची व्याप्ती फार मोठी आहे. अगदी इंग्लिशमध्ये जी व्याख्या त्यांनी दिलेली आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ फॅलिसिटेटिंग रेझिलियन्स टू एनेबल to bounce back from the impact of crisis and to help him to deal with the event or crisis by respecting, येता आवाज ना, by respecting and the independence, dignity and coping mechanism. ही एक सर्वसामान्य व्याख्या आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर त्याला नॉर्मल आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्न, ते मानसिक प्रथमोपचार. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स आपल्याला जाणवू शकतात. फॉर एक्झाम्पल की एक गंभीर आजार आलेला असेल, आपल्या जवळच्या नातेवाईकाचा कोणाचा तरी मृत्यू झाला असेल, एखाद्या प्रकारचा फायनान्शियल लॉस असेल, चिंता असतील, मुलीचं लग्न होत नाहीये, अनेक प्रॉब्लेम्स आहेत, एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, एक अनिश्चितता तयार होते, म्हणजे अनसर्टिनिटी की पुढे काय. मला आमच्या घरामध्ये सगळ्यांना कोविड झालेला आहे आणि आता मला पण होईल का. अफाट खर्च झालेला आहे, घरातले 6 जण कोविड पॉझिटिव्ह झालेला आहे, काही जणांना क्वारंटीन मध्ये ठेवलेलं आहे, काही जणांना ऍडमिट केलेलं आहे, आणि मग आता मला काय होणार. म्हणजे असे अनेक गोंधळाची परिस्थिती, ताण तणाव, फायनान्शियल, आता ह्या सगळ्यांचं मी कोअप कसं करणार, अशा अनेक गोष्टीचा ज्यावेळी तुमच्या मनावरती परिणाम होतो त्यावेळी पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर या नावाचा एक आजार होतो. ते मॅडम आपल्याशी बोलणारच आहेत. हे जे काहींचे रिएक्शन ह्या बाबतीत खूप नॉर्मल बी असू शकतात, सौम्य असू शकतात आणि तीव्रही असू शकतात, सिव्हिअर रिएक्शन सुद्धा असू शकते. आणि मग हे मानसिक प्रथमोपचार ज्यावेळी आपल्याला करायचे ते कशासाठी करायचे, तर आता ही स्लाइड जरी अक्षर दिसत नसतील तरी त्याच्यामध्ये अगदी बेसिकली आपल्याला बेसिक फॅक्ट्स ज्या आहेत त्या मानसिक प्रथमोपचाराच्या, त्याच्यामध्ये आपल्याला त्याला सपोर्ट कसा करता येईल, त्याच्यामध्ये त्याला थोडंसं त्या सपोर्टच्या माध्यमातून त्याला एज्युकेशन किंवा शिक्षण कसं करता येईल त्या माध्यमातून, त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला एखाद्या सर्व्हिस सेंटरची इन्फॉर्मेशन कशी देता येईल. आता उदाहरणार्थ एखाद्या पेशंटच्या बाबतीत हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन पाहिजे, त्याला ती इन्फॉर्मेशन कशी देता येईल, त्या बाबतीत तुम्हाला कशी मदत करता येईल. त्यानंतर त्याचं पुढचा प्रॉब्लेम वाढू नये, पुढचं इन्फेक्शन त्याला आहे, कोविड इन्फेक्शन वाढू नये म्हणून तुम्ही काय प्रयत्न केलेले आहेत. नंतर त्या इन्फेक्शनची रिस्क किती आहे तेही आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे. त्याच्यासोबत त्याला दुसरे असलेले प्रॉब्लेम्स आहेत, त्याला समजा डोकं दुखतंय तर तुम्ही एक सिंपल पॅरासिटामॉल त्याला घ्यायला सांगितले तर अशा प्रकारची ट्रीटमेंट सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकते. जरुरी नाही की तुम्ही तिथे डॉक्टरच म्हणून आहात. आणि हे सगळं करताना त्याची काळजी घेणं आणि त्याला सायकोलॉजिकल एड किंवा मानसिक प्रथमोपचार त्याला मदत कशी करायची ह्या संदर्भातला हा अभ्यास आहे. आणि त्यामुळे हे सगळं करताना तुम्हाला मिनिमम काही गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. ह्या लोकांशी तुम्हाला सौम्यपणे त्यांच्याशी बोला, तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घ्या, त्यांना काय होते ते बघा. आपण काय करतो की लगेच त्यांना मध्येच डिस्टर्ब करतो, हा तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला, नो असं नाही. तुम्ही त्यांच्याशी सौम्यपणे बोला, लिसन टू द पीपल, हेल्प देम टू काम. वडील असतील, दादा असतील, लहान मुलं असतील, बायका असतील, त्यांच्या त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी बोला. नंतर त्यांना जर समजा कुठली इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्रॉपर इन्फॉर्मेशन द्या. हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचंय, कुठल्या हॉस्पिटलला, त्यांची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, तुम्ही एकदम त्याला पुण्यासारख्या रुबी हॉलमध्ये ऍडमिट करायला सांगितलं तर त्याला त्याचं बिल परवडणार आहे का, अशा अनेक गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि त्याबरोबर पुढचं नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला त्यांना संरक्षण द्यावं लागणार आहे. अशा प्रकारे आता निलिमा मॅडमनी सांगितलं ते अत्यंत बरोबर आहे की फिजिकल फर्स्ट एड आणि सायकोलॉजिकल फर्स्ट एड हे जरी फरक असला तरी दे बोथ गो हँड इन हँड. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी त्यावेळी कराव्या लागतात. हा एक फार प्रमुख मुद्दा आहे. हा जो ट्रॉमॅटिक क्रायसिस आहे तो कदाचित सडन असू शकतो, कदाचित अनएक्सपेक्टेड असू शकतो, कदाचित इन्सिडेंट म्हणजे इंटेन्स असू शकतो. त्याच्यात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्तर, वेगवेगळ्या पातळी आहेत.
आता उदाहरणार्थ सडन क्रायसिस, ऍक्सिडेंट झालाय आणि कोणाचा तरी मृत्यू झाला, घरामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात. अटॅक आलेला आहे, आपण फक्त कोविडचाच विचार न करता सिव्हिअर अटॅक आलाय, हार्ट अटॅक आलाय आणि आता त्याला अँजिओग्राफी करायला सांगितलेली आहे, त्याला अँजिओप्लास्टी करायला सांगितलेली आहे. मग घरातले सगळे फॅमिली मेंबर्स सगळे डिस्टर्ब होतात. फायनान्शियल कंडिशन कशी आहे, एवढा खर्च त्यावेळी कॅश इन हँड आहे का, अशा सगळ्या गोष्टींमुळे एक प्रकारचा मानसिक ताण आपल्याला फेस करावा लागतो. आणि एखादा सिरियस इलनेस असेल, आता फॉर एक्झाम्पल की कोविड पॉझिटिव्ह आहे, कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर ट्रीटमेंट घेतली, होम क्वारंटाईन गेलं, 14 दिवस गेले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर HRCT मध्ये जो प्रॉब्लेम निर्माण झाला होता कोविड पॉझिटिव्ह, ओके ऑल राईट, परंतु त्यावेळी त्याच्यामध्ये लंप इन ब्रेस्ट हा सुद्धा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला होता. आता तुम्ही मला सांगा, त्या पेशंटला जर समजा आणि इट वॉज लाईक मॅलिग्नन्सी, मग अशा वेळी तो कोविडच्या धक्क्यातून किती त्याला जबरदस्त धक्का बसेल की त्या लेडीला सांगितलं की तुला हा कॅन्सर सुद्धा आहे, आता पुढची ट्रीटमेंट परत सगळी करावी लागणार. म्हणजे हा सुद्धा एक फार मोठा मानसिक धक्का आहे. आणि त्याच्यातून सावरण्यासाठी आता ठीक आहे, तुम्ही काय त्यांना फायनान्शियल एड करणार नाहीत, परंतु जर समजा मानसिक आधार त्यांना चांगला दिला, चांगल्या ऑन्कोलॉजिस्टकडे त्यांना पाठवलं, आपल्या ओळखीच्या लोकांकडे पाठवलं, तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. हे मी माझ्या अनुभवाने सांगू शकतो. आपल्या कोविडच्या काळामध्ये कित्येकांनी अनुभवलेलं आहे की आपला कोणीतरी नियर अँड डिअर हजबंड असेल, आई असेल, वडील असेल, मुलगा असेल, कमावता मुलगा असेल, एक्सपायर झालेला आहे. घरामध्ये सगळे क्वारंटीन मध्ये आहेत आणि तो एक्सपायर झालेला, तो हॉस्पिटलमध्ये आहे, तुम्हाला शेवटी त्याचं तोंड सुद्धा पाहायला मिळालं नाही. किती भयानक परिस्थिती आहे. अशा वेळी तुम्ही ज्यावेळी तो मेंटल स्ट्रेस, तो जो एक ट्रॉमा आपल्या मनामध्ये येतो, तो त्यातून त्याला बाहेर काढायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. अत्यंत अवघड असली तरी ह्या मानसिक प्रथमोपचारामध्ये हे आपण करू शकतो. थोडंसं शास्त्रीय विवेचन करताना मला असं सांगायचं आहे की त्याच्यामध्ये काही फेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीची इमिजिएट फेज, शॉक फेज, ह्याच्यामध्ये लगेचच एक इफेक्ट आपल्याला जाणवतो. भयंकर मनामध्ये मानसिक त्रास असतो, रडावं असं वाटतं, अत्यंत दुःखदायक घटना घडलेली आहे आणि कदाचित तो पेशंट लेडी असेल, म्हणजे पेशंटचे नातेवाईक जर असतील तर ते कदाचित एकदम ब्लँक होऊन जातात, रडत सुद्धा नाहीत. आणि मग काही जण रडतात आणि काही जण एकदम अशी एक स्टेज येते की पॅरालाइज झाल्यासारखं वाटतं त्यांना थोड्या वेळापुरतं, किंवा लॅक ऑफ फिलिंग, आणि मग एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. ही शॉक फेज किती वेळ चालेल सांगता येत नाही. म्हणजे आमच्या एका ओळखीच्या ग्रहस्थ एक्सपायर झाले, त्यांची मुलगी साधारण 18 ते 20 वर्षाची, ती जवळजवळ महिनाभर सतत रडत होती. सगळं काउन्सिलिंग झालं, सगळं काही झालं, परंतु म्हणजे ती शॉक फेज किती वेळ चालते याचं डिमार्केशन कुठेही सांगू शकत नाही आपण. इट डिपेंड्स ऑन तुमचं मेंटल हेल्थ कशी आहे त्याच्यावरती ते अवलंबून राहतं. त्याच्याबरोबर दुसरी फेज येते, शॉक फेज झाली आहे, रिएक्शन फेज. मग त्यावेळी इमिजिएट जे डेंजर असतं ते ओव्हर झालेलं असतं. मनामध्ये एक प्रकारची भीती असते, ताण असतो, तुम्हाला झोप येत नाही, तुम्हाला भूक लागत नाही, तुम्हाला त्यावेळी हातापायाला मुंग्या येणे, चिडचिडेपण, एक प्रकारची भीती, मळमळ होणे, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी जाणवतात. हे मात्र लवकर होतं सुरू. आणि त्याच्यानंतर पुढची जी आहे ती प्रोसेसिंग फेज. नाव यू अंडरस्टँड द प्रॉब्लेम. तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय काय झालेलं आहे हे समजतं, मग त्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळं समजतं, अँड यू आर रेडी टू फेस द सिच्युएशन. ही मात्र लगेच यायला पाहिजे. तुमचं जर मानसिक आरोग्य अगदी चांगलं असेल आणि तुम्हाला ह्या प्रथमोपचाराच्या माध्यमातून जर चांगले लोक भेटले तर तुम्हाला सांगतो मी की ही प्रोसेसिंग फेज लगेच रिकव्हर होते. आणि त्याच्यानंतर रिओरिएंटेशन फेज. ही रिओरिएंटेशन फेज सुद्धा फार महत्वाची आहे की पर्सन इज एबल टू लिव्ह विथ व्हॉट हॅज हॅपन्ड. म्हणजे त्याला आता जाणवलेलं आहे की आता आपले वडील गेलेले आहेत किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला हा खर्च करावा लागणार आहे, आणि तो त्याप्रमाणे त्याची मानसिकता त्याप्रमाणे बदलून आपल्याला कसं करावं लागेल, काय करावं लागेल, बँकेत जावं लागेल का, आपल्याला RTGS करावं लागेल का, अशा अनेक विचारांनी तो मग बऱ्याच वेळा त्याची बाकीची नॉर्मल जी रिगेन होऊ शकते. आणि आपल्या ह्या मानसिक प्रथमोपचारामध्ये आपली टॉप प्रायोरिटी आहे की टू सेव्ह द लाईफ. त्याला तसंच सोडून चालणार नाहीये. आणि असे अनेक उदाहरणं मॅडम बी सांगू शकतील जे आता आपल्या बरोबर आहेत सायकियाट्रिस्ट, की अशा वेळी अनेक वेळा नैराश्य निर्माण होतं, आत्महत्या सुद्धा करण्याची इच्छा होते.
मग आता आपल्याला हा जो पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आहे, यू जस्ट ब्रिंग देम टू गेट इन टू रुटीन. अगदी सिंपल. मग त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, तरुण असतील, वयस्कर असतील, वृद्ध असतील, कुटुंबातील इतर घटक असतील, यांना त्वरित रुटीन मध्ये आणण्यासाठीचे प्रयत्न म्हणजेच हे मानसिक प्रथमोपचार. सुरुवातीचा मानसिक ताण रिड्यूस करण्यासाठी जे काही प्रयत्न आपण करतो, लहान मुलगा आहे, त्याला वडील त्याचे वारलेले आहेत, भेट नाही झालेली, त्याला जर तुम्ही नॉर्मलला आणण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो केला तर तो बिचारा त्या धक्क्यातून थोडासा सावरू शकतो. आणि ह्याला आपल्याला काय उपाय फार सोपे आहेत कसे, म्हणजे फार त्याला सायकेट्रीची पुस्तकं वाचायला पाहिजेत असं काही नाही, अनुभवाने येतात. नंतर तुम्ही जरा थोडंसं सोशल असाल, थोडीशी समाजसेवा करण्याची तुमची इच्छा असेल तर निश्चित तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. ह्या सगळ्या बाबतीत ज्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलता त्यावेळी तुम्ही त्यांच्या बरोबर नेहमीच एक सौजन्याने बोलायला पाहिजे, तुमची विश्वासार्हता वाढायला पाहिजे, तुम्ही यू शुड बी व्हेरी हंबल आणि ऑनेस्ट असलं पाहिजे. त्याच्याबरोबर निगेटिव्ह थिंग्स कमी बोला त्यांच्याबरोबर. आता समजा उदाहरणार्थ की तुम्ही आता तिथं गेलेला आहात आणि सिरियस दिसतंय प्रॉब्लेम आणि ॲम्ब्युलन्स येत नाहीये, डॉक्टर येत नाहीये, तर ते त्यांच्याशी बोलू नका. तुम्ही बाहेर सांगा तुमच्या बाहेरच्या रूम मध्ये काय की बाबा यायला वेळ लागणार आहे, पण त्यांना नका बोलू, कारण त्याचा अर्धमेला जीव झालेला असतो आणि आता माझ्याजवळ डॉक्टर येतील हे सगळे सांगतायत, त्याला जरा बरं वाटणार आहे. ते म्हणजे त्याची पॉझिटिव्हिटी कशी वाढेल हे आपल्याला बघायला पाहिजे. त्याला कॉन्फिडन्स मध्ये घ्या आणि त्याचा कॉन्फिडन्स मध्ये घेतल्यानंतर त्यांनी जर तुमच्याशी काही शेअर केलं तर ती सुद्धा गोपनीयता पाळा. फार महत्वाचा विषय हा. कॉन्फिडेन्शियलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा तिथला बिहेवियर सुद्धा प्रॉपर पाहिजे. यू हॅव टू रिस्पेक्ट देअर कल्चर, यू हॅव टू रिस्पेक्ट एज. म्हातारे माणसं आहेत आणि म्हाताऱ्या असं काहीतरी बोलून चालणार नाही. तुम्हाला यू हॅव टू बी व्हेरी परफेक्ट. त्यांच्या बरोबर आदराने, विनयाने, रिस्पेक्टफुली बोला आणि शक्यतो त्यांच्याच भाषेत बोला. आता बिहारचा माणूस जर माझ्याकडे पेशंट म्हणून आला आणि मी त्याला मराठीत सांगू शकलो तर त्याला नाही समजणार. म्हणजे त्याच्या भाषेमध्येच तुम्ही त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. त्याच्या दुःखाशी तुम्ही थोडंसं समरस व्हा, त्याच्याशी सहमत व्हा. नाही बाबा तू म्हणतो ते बरोबर आहे, हे असं असं झालेलं आहे, खरं आहे, परंतु आपल्याला त्याच्यातून बाहेर निघायचंय, हमें बाहेर आना है उससे. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत आणि एक उत्तम मार्ग आता अनेक गोष्टींचा अनुभव आलेला आहे की आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रडणं हा उत्तम मार्ग आहे. दॅट इज द स्ट्रॉंग आउटबर्स्ट ऑफ फिलिंग. आणि हे सगळं करताना तुम्हाला थोडंसं ध्यान हेवी लागणार आहे की प्रोटेक्ट फ्रॉम आउटलुकर्स, म्हणजे बघ्यांना तुम्ही थोडंसं दूर करा. तुम्ही आपल्या ओपीडी मध्ये ज्यावेळी तुम्ही इमर्जन्सीमध्ये काही ट्रीटमेंट देता त्यावेळी तुम्ही बाकीच्या सगळ्यांना बाहेर थांबायला सांगता. पेशंटचा कोणीतरी एक रिलेटिव्ह, आपली सिस्टर आणि आपण असतो आणि आपण त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतो. तर ते विचार आपल्याला करावे लागणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आता विचार केलेला आहे. एक अत्यंत महत्वाची अशी, आता हे शेवटचं मी एक 5 ते 7 मिनिटात बोलणार आहे की आपल्या ह्याच्यामध्ये आमच्या फर्स्ट एड मध्ये एक बेसिक तत्व आहे. तुम्ही तुमची स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. प्रिझर्व द लाईफ. तुम्हाला त्याचं लाईफ प्रिझर्व करायचंय. तुम्हाला प्रिव्हेंट फर्दर डॅमेज. तुम्हाला ते करताना तुम्हाला त्याचा परत त्रास वाढू नये. म्हणजे आता फर्स्ट एड मध्ये फिजिकली ज्यावेळी देताना समजा जर त्याचं फ्रॅक्चर झालेलं असेल, जर असेल तर तुम्ही समाजसेवा करू शकता. येस. आता हे सगळं करताना तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे 3 ऋतू आहेत. ते आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे. परंतु मला नेहमी असं वाटतं की ह्या सगळ्या बरोबर जर जिव्हाळा असेल तर हा ऋतू आपल्या आयुष्याशी निगडीत आहे. तुम्ही नुसतं कॉन्टॅक्ट न ठेवता कनेक्ट होताय ह्या जिव्हाळ्यामुळे होत आहे. आणि शेवटची एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हायबरनेशन स्ट्रॅटेजी,
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या कोविडमध्ये आपल्याला भयंकर त्रास झालेले आहेत, सगळ्यांनाच त्रास झालेले आहेत. मग ते मेडिकल स्टाफ असो, सर्वसामान्य माणसं असो, रोजंदारीवरती काम करणारे, पोटावरती धंदा करणारे असो, IT क्षेत्रातले लोक असो, वर्क फ्रॉम होम करणारे असो, आणि असे अनेक लोक ज्यांना अनेक प्रकारच्या मानसिक व्याधी जुळलेल्या आहेत. आणि हायबरनेशन स्ट्रॅटेजी मध्ये असं आहे की उदाहरणार्थ सरडा, त्याला ज्यावेळी त्याची अनुकूल परिस्थिती असते त्यावेळी तो ठीक आहे, पण ज्यावेळी त्याला प्रतिकूल परिस्थिती असते तो रंग बदलतो. साप आहे तो बिळात जाऊन लपतो, बरेच दिवस राहतो. बेडूक तुम्ही पाहिलं असेल, बेडूक सुद्धा अनेक दिवस, त्याला हायबरनेशन पिरियड म्हणतात त्याचा, तो परिस्थितीप्रमाणे बदलत राहतो. आपल्याला सुद्धा परिस्थितीप्रमाणे बदलत राहावं लागणार आहे. आपण तसंच जर आपली जी स्ट्रॅटेजी आहे ही आपल्याला आता कायम सांभाळावी लागणार आहे. मग ते सोशल डिस्टन्सिंग असो, सामाजिक ज्या कार्यक्रमामध्ये सहभाग न घेता आपली काळजी घेणं असो, मास्क असो, सॅनिटायझेशन असो, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि तुम्ही जरी व्हॅक्सिन घेतलेलं असेल, तुम्हाला जरी पॉझिटिव्ह झालेला असेल, नंतर निगेटिव्ह झालेला असेल, तरी सुद्धा हे तुम्हाला पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाहिलं असेल की आपल्या आजी आजोबा ज्यावेळी घरामध्ये ज्यावेळी येतो आपण, त्यावेळी ते सांगायचे हातपाय धुवून घे, हात स्वच्छ धुवून घे. हे का सांगायचे ते? तर ते काही त्याचे रूल्स होते, रेग्युलेशन्स होते, ते एक प्रकारचे संस्कार होते. ते आपल्याला नेहमी सांगायचे की बाबा तुम्ही शुभमं करोती म्हणा, देवाची प्रार्थना करा. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आत्ताच्या जनरेशनला कदाचित ते पटणार नाही, हे काय मला माहित नाही, परंतु मनाचं शुद्धीकरण आणि शरीराचं शुद्धीकरण ह्याचा आपल्या आरोग्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. शरीर शुद्धी असेल, श्वसन शुद्धी असेल, मनशुद्धी असेल, विद्वत्तेसाठीचं ज्ञान असेल, सेवाभाव असेल, मौनाने सुद्धा आपल्याला स्वशुद्धी करता येते, असे अनेक ऋषी मुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे. श्लोक बोलल्याने अन्नाची सुद्धा शुद्धी होते, दान केल्याने आपल्या संपत्तीची सुद्धा शुद्धी होते, आणि प्रेमामुळे आनंदाची शुद्धी होते. असे हे जे सकारात्मक विचार आहेत, त्या विचारांसाठी विविध छंद तुम्ही जॉईन करू शकता, व्यायाम करू शकता. तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. आपल्या रोजच्या जीवनामध्ये संतुलित आहार, रेग्युलर आहार, त्याच्या ठरवलेल्या वेगळ्या ज्या वेळा आहेत जेवणाच्या त्या रेग्युलर ठेवणे, अशा अनेक गोष्टी म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस या वर्क फ्रॉम होम या लोकांसाठी तर अत्यंत महत्वाच्या आहेत. आता सध्याचा मोबाईलचा जमाना आहे, त्याच्यामध्ये भयंकर अतिरेक झालेला आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण ह्या मानसिक प्रथमोपचारामध्ये केलेला आहे. अत्यंत चांगल्या परीने आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आपण आता ओव्हर टू मॅडम. हे करताना परत एकदा मी संस्थेचे कुरे सरांचे आभार मानतो आणि धन्यवाद, आपण शांततेने ऐकून घेतलं. मला आणखी एक सांगायचं आहे की हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध जो झाला तो इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून पुणे शाखेच्या, ज्या ठिकाणी आम्ही अनेक ऍक्टिव्हिटीज गेल्या 2 वर्षामध्ये केलेल्या आहेत, आणि अशा जवळजवळ 100च्या वर अशा ज्वलंत घटना आम्ही स्वतः आमच्या बरोबर हे टीम वर्क होतो. एकाचं कोणाचं काम नाहीये. माझ्या बरोबर मग RB कुलकर्णी असतील, डॉक्टर फाटक असतील, सतीश कांकरिया असेल, महाब्रीन सर असतील, असे अनेक लोक आमच्या बरोबर, म्हणजे आमचे ज्युनियर रेड क्रॉसचे व्हॉलंटियर सुद्धा त्याच्या बरोबर असायचे, आणि अनेक कामं केलेली आहेत. असे अनेक अनुभव आलेले आहेत की लोक किती मानसिकदृष्ट्या खचलेली आहेत, आणि त्यांना फक्त एक सांत्वनपर असं तुम्ही जर केलं तर ते त्याच्यातून बाहेर येऊ शकतात. हे प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. धन्यवाद सर, कुरे सर, धन्यवाद, आणि आपल्या संस्थेचे सुद्धा धन्यवाद. नमस्कार. ओव्हर टू निलिमा मॅडम. सर, खूपच सुंदर, म्हणजे अगदी ऐकत राहावं असं वाटत होतं. आणि सगळ्यात मला तुमचा 4था ऋतू आवडला, जिव्हाळा. खरोखर हा खूपच सुंदर कन्सेप्ट आहे. आणि आता अजून एक मला यात खूप छान वाटलं की रडण्याने तुमच्या भावना मोकळ्या होतात. तर असं नाहीये की मर्द को दर्द नाही होता, तो हे मुलांनी सोडलं पाहिजे. मला वाटतं ज्यावेळी तुम्हाला रडावं असं वाटेल, मुलांना, पुरुषांना मी हे सांगू इच्छिते की खरोखर डोळ्यात पाणी येणं म्हणजे ही मनाची कमजोरी नाहीये. तर जेव्हा येतं पाणी तेव्हा मोकळे व्हा, रडून घ्या. खूप छान आध्यात्मिक आणि मेडिकल दृष्ट्या पण तुम्ही खूप सुंदर सांगितलं. खूप खूप धन्यवाद सर. ऍक्च्युली आपण म्हणतो की मानसिक आजार हे काही मनाची कमजोरी नाहीये, तर आपल्याला ना थोडे रासायनिक बदल होत असतात मेंदूमध्ये, आणि त्यामुळे हे आजार होतात. जसं आपल्याला समजा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, आपल्याला ताप येतो, आणि मग आपण पॅरासिटामॉल घेतो.
त्याच पद्धतीने मेंदूमध्ये काही मानसिक आजार, मानसिक समजा काही संतुलन बिघडलं तर रासायनिक बदल होतात आणि मग आपल्याला थोडे मेडिसिन घ्यावे लागतात. तर हे मेडिसिन घेणं कितपत गरजेचं आहे याच्याविषयी आपल्याला तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट डॉक्टर अपर्णा देशमुख मॅडम आता मार्गदर्शन करणार आहेत. अपर्णा देशमुख मॅडम यांनी जे हॉस्पिटल मधून MBBS केलं, लोकमान्य टिळक सायन येथून MD सायकॅट्रिस्ट केलंय. त्या रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी आणि कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी आणखीन योगा यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. मॅडम या उत्तम कलाकार आहेत, खूप छान आर्टिस्ट आहेत. मॅडमचं मी या व्यासपीठावर स्वागत करते. नमस्कार अपर्णा मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. मला वाटतं तुम्ही तुमचा मार्गदर्शन आम्हाला द्यावं. सो थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांना धन्यवाद देते फॉर द ऑपॉर्च्युनिटी, कारण हा जो विषय आहे मेंटल हेल्थ फर्स्ट एड खूप रेलेव्हेंट आहे, स्पेशली आता जो काळ चालला आहे पॅन्डेमिकचा. सो त्याच्यामध्ये डिस्कसिंग मेंटल हेल्थ इज बिकम व्हेरी इम्पॉर्टंट, कारण इट इज बिकम लाईक अ सेकंड पॅन्डेमिक. कारण ज्याप्रमाणे आम्ही केसेसमध्ये वाढ बघतो, सर्ज बघतो, सो इट इज फॉलोइंग क्लोजली ऑन द हिल्स ऑफ द पॅन्डेमिक इटसेल्फ. कारण मानसिक जे इलनेस आहेत, मेंटल इलनेसेस, दे आर इन्क्रीजिंग. वी आर सीइंग दॅट द स्पीड जे आपण म्हणतो की डिसऑर्डर डेव्हलप होण्याची जे स्पीड आहे, सो लोकांमध्ये युजली कसं असते की एक डिस्ट्रेस असते आणि हळूहळू वेन दे डोंट टेक केअर ऑफ दॅट डिस्ट्रेस किंवा स्ट्रेस, इट बिकम्स डिसऑर्डर. तो जो स्पीड आहे फ्रॉम स्ट्रेस टू डिस्ट्रेस टू डिसऑर्डर, ही स्पीड एकदम ऍक्सेलरेट झाली आहे बिकॉज ऑफ दिस अबनॉर्मल सिच्युएशन. यू कॅन से की आता 1 वर्षा पेक्षा जास्त झाला आहे अँड वी आर ऑल स्टील अंडर दिस लॉकडाऊन ऑफ दिस पॅन्डेमिक. आणि दुसरी, सो बेसिकली coming to the topic mental health first aid, I'll just cover some basic points. म्हणजे what exactly mental health first aid काय असते exactly. So just like sir said ki this is something you give till professional help arrives. So professional येईपर्यंत, डॉक्टर येईपर्यंत, तुम्ही सायकॅट्रिस्ट कडे किंवा सायकोलॉजिस्ट कडे गेल्यापर्यंत जे तुम्हाला इनिशियल सपोर्ट ची गरज असते पेशंटला, तर हे देणं म्हणजे फर्स्ट एड किंवा प्रथमोपचार. सो प्रथमोपचार इज नॉट डायग्नोसिंग अँड इट इज नॉट ट्रीटिंग. सो तुम्हाला निदान करायचं नाहीये, तुम्हाला उपचार करायचा नाहीये, हे समजणं पण गरजेचं आहे की व्हॉट इज मेंटल हेल्थ फर्स्ट एड. सो काही खूप लोक असे असतात की हो, तर हे तर मी खूप चांगला काउन्सिलर आहे, मी काउन्सिलिंग करतो ना, तू कशाला जातो. सो दिस काइंड ऑफ दॅट डिस्करेजमेंट करायचं नाहीये, आपल्याला एनकरेज करायचं आहे प्रोफेशनल हेल्प घ्यायला. सो ऍज अ फर्स्ट एडर, इफ आय एम प्रोव्हाइडिंग फर्स्ट एड, मला माझे लिमिटेशन समजायचं आहे की आय एम नॉट अ प्रोफेशनल. मला पेशंटला प्रोफेशनल हेल्प मिळेपर्यंत त्यांना इनिशियल सपोर्ट द्यायचा आहे. तर एक ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे समजणं की एक्झॅक्टली फर्स्ट एड काय आहे, प्रथमोपचार काय आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला ते कशाला द्यायचं, वाय डू वी नीड फर्स्ट एड. सो ह्याचे 3 खूप इम्पॉर्टंट. नंबर 1, मेंटल हेल्थ इलनेसेस खूपच कॉमन आहेत, म्हणजे हे आपण आता एक्सेप्ट करायला पाहिजे, बिकॉज 1 out of 10 इंडियन्स सफर फ्रॉम सम मेंटल इलनेस. 10 पैकी एका माणसाला मेंटल इलनेसेस होतात. सो दिस इज अ फॅक्ट आणि ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. अँड सो व्हॉट हॅपन्स इज, कारण कम्युनिटीमध्ये ते एवढं कॉमन आहे, द चान्स ऑफ कॉन्टॅक्ट जे कम्युनिटी बरोबर पेशंटचं असतं, दॅट इज मोर देन द चान्सेस ऑफ कॉन्टॅक्ट विथ प्रोफेशनल. सो प्रोफेशनल्स एवढं रीच नसते प्रोफेशनलची. लाईक वी आर डुईंग दिस आउटरीच प्रोग्राम, आपण हे प्रोग्राम करतोय, वेबिनार, सेमिनार हे सगळं घेतोय. वी आर ट्राईंग टू रीच मोर अँड मोर पीपल, बट तरी पण जेवढं कम्युनिटीमध्ये राहून तुम्ही रीच करू शकतात ज्यांना मानसिक आजार आहे, तेवढं रीच नसतं प्रोफेशनलची. सो फॉर दॅट टू लर्न फर्स्ट एड इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज द नंबर 1 रिझन. दुसरं रिझन हे आहे की बेसिकली फर्स्ट एड काही सिच्युएशन्स, क्रायसिसचे सिच्युएशन्स असतात.
सो वेन देर आर सिच्युएशन्स ऑफ क्रायसिस यू कॅनॉट वेट फॉर प्रोफेशनल. तेव्हा तुम्हाला लगेच सायकॅट्रिस्ट कडे जाणं मे बी पॉसिबल नसेल. सो अँड इन दॅट सिच्युएशन तुम्हाला काहीतरी इनिशियल सपोर्ट द्यावा लागतं पेशंटला. सो दीज कॅन बी लाईक इन जनरल खूप सिच्युएशन्स तसे असतात. फॉर एक्झाम्पल सुसायडल बिहेवियर जर पेशंटचं असेल, स्वतःला इजा करून घेतली असेल पेशंटनी, किंवा अग्रेसिव्ह झाला असेल पेशंट, किंवा पेशंटला पॅनिक अटॅक येतोय, खूप घबराट झालीये, किंवा इमोशनल काहीतरी ट्रॉमा झाला आहे फॉर व्हेरियस रिझन्स, फॅमिली मेंबरची डेथ झाली आहे, किंवा सो देर आर मेनी रिझन्स वाय त्या इंडिव्हिज्युअलला काहीतरी पर्सनल ट्रॉमा झाला असेल. सो इन दॅट केस वी कॅनॉट वेट टिल द प्रोफेशनल हेल्प. वी कॅनॉट डिरेक्टली गो टू द प्रोफेशनल, कारण त्याला थोडं टाइम लागू शकते. सो इन दॅट इंटरिम पिरियड, जो मधला पिरियड आहे, त्या पिरियड मध्ये जर फर्स्ट एड भेटलं पेशंटला, मेंटल हेल्थ फर्स्ट एड, सो देन वी कॅन डू हार्म रिडक्शन. म्हणजे हानी जे आहे ते आपण कमी करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की अवेअरनेस खूप कमी आहे. सो काही लोकांना मेंटल हेल्थ इलनेस मला आहे, हे सिम्पटम्स मानसिक आजाराचे आहे हे त्यांना खूप वेळा कळत नाही. सो मेनी टाइम्स वी हॅव पेशंट्स ज्यांना ओसीडी होतं आणि दे केम आफ्टर मेनी इयर्स, कारण त्यांना असं वाटलं की दे आर जस्ट, म्हणजे त्यांना क्लीनलीनेस खूप आवड आहे, किंवा म्हणजे जेव्हा ते परत हात धुवत राहतात आणि त्यांना स्कारिंग होतो हँड्स मध्ये, मग त्यांना असं वाटतं की कुठेतरी जावं, कुठेतरी मदत घ्यावी. सो खूप लोकांना कळतच नाही की त्यांना मेंटल इलनेस आहे. हे जे सिम्पटम्स आहेत ते मेंटल इलनेसचे आहेत. अच्छा, जर त्यांना हे कळत असेल तरी पण खूप लोकांना हे कळत नाही की आम्हाला कुठे हेल्प मिळणार ह्याच्यासाठी. सो वेदर सायकॅट्रिस्ट कडे जावं लागणार किंवा कुठले दुसरे डॉक्टरांकडे जावं लागणार. सो दिस इन्फॉर्मेशन इज ऑल्सो नॉट देअर, की रिसोर्सेस कुठले आहेत आपले. आणि जर हे दोन्ही इन्फॉर्मेशन असली की जायचं आहे सायकॅट्रिस्ट कडे, आजार आहे, तरी तिसरा ऑब्स्टॅकल आहे की स्टिग्मा. सो एक लेबल लावलं जातं की मी काही वेळा आहे का, एम आय क्रेझी. सो हे जे मॅड, क्रेझी, वेळा, हे जे सगळे लेबल्स आहेत, सो दॅट डिस्करेजेस द पर्सन. सो ऍज अ मेंटल हेल्थ फर्स्ट एडर, म्हणजे जेव्हा तुम्ही मेंटल हेल्थ विषयी जागरूक होतात, किंवा तुम्ही जास्त इन्फॉर्मेशन घेतात, किंवा तुम्ही शिकतात, तुम्ही ट्रेनिंग घेतात, तेव्हा इन जनरल सोसायटीमध्ये त्याची अवेअरनेस वाढते. आणि बेसिकली मिथ्स किंवा जे गैरसमज आहेत, दॅट इज कॉझिंग स्टिग्मा. सो जेव्हा अवेअरनेस वाढणार तेव्हा स्टिग्मा कमी होणार ऑटोमॅटिकली. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मेंटल हेल्थ फर्स्ट एड कोण देऊ शकतं? सो एनी वन कॅन गिव्ह मेंटल हेल्थ फर्स्ट एड. इट कॅन बी तुमचे नेबर असू शकतात, तुमचे शेजारी राहणारे, तुमचे फ्रेंड, तुमचे कलीग, तुमचे फॅमिली मेंबर. सो दिस इज फॉर जनरल पब्लिक. कोणी पण शिकू शकतं. जस्ट लाईक मलमपट्टी जे आपण करतो, बँडेजिंग करतो, दवा थोडं लावणं वगैरे, हे कोणी पण करू शकतो. बट ऑफकोर्स वी आर गोइंग टू सीक प्रोफेशनल हेल्प. आपल्याला प्रोफेशनलला बघायचं आहे, बट तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला जे बेसिक आपण स्किल्स आहेत ते आपण फॉलो करून ते मदत देऊ शकतो. स्पेसिफिकली जर आता जी सिच्युएशन निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक असे पॉइंट्स आहेत किंवा अशी सिच्युएशन आहेत ज्याच्या बिकॉज ऑफ विच आम्ही जे आता केसेस बघतोय किंवा जे मेंटल हेल्थ क्रायसिस बघतोय ते जास्त वाढलं आहे. सो आय विल जस्ट एन्युमरेट दोज पॉइंट्स. एक आहे की पॅन्डेमिक ग्रीफ, जे सरांनी पण सांगितलं की आता जो सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये टू लूज समवन, आपल्या फॅमिली मेंबरची डेथ झाली तर ते कसं हँडल करायचं, दॅट हॅज बिकम व्हेरी डिफिकल्ट. कारण खूप वेळा असं होतं की यू कॅन नॉट, जे फ्युनरलचे राईट्स असतात, जे रिच्युअल्स असतात ते आपल्याला करता येत नाही, बिकॉज ते मेडिकल स्टाफ किंवा जे हॉस्पिटल स्टाफ आहे त्यांना ते करावं लागतं, कारण यू कॅनॉट अटेंड द फ्युनरल. तर ते प्रॉपर जे क्लोजर आहे ते भेटत नाही. फ्युनरलच्या वेळी जे आपल्याला सोशल सपोर्ट असतो, की नातेवाईक येतात, भेटतात, आपल्याला हे आश्वासन देतात किंवा सहानुभूती त्यांची भेटते, ते भेटत नाही. देयर इज नो सोशल सपोर्ट. तर ते खूप आयसोलेशन मध्ये ही होत असते. आणि काही वेळा असं पण होते की
खूप दिवसानंतर तुम्हाला ते इन्फॉर्म केलं जातं की एक फॅमिली मेंबर हॅज पास्ड अवे. कारण तुम्ही स्वतः आयसोलेशन मध्ये असतात, क्रिटिकल असतात, तर तेव्हा तुम्हाला ते न्यूज ब्रेक करणं ते खूप ते पॉसिबल नसतं, कारण ते दॅट कॅन अफेक्ट युअर हेल्थ. सो मे बी आफ्टर अ वीक 2 weeks तुम्हाला ते सांगितलं जातं की this person, your spouse or your parent वगैरे has expired. So that also causes a lot of guilt आणि ऑफकोर्स अननेसेसरी गिल्ट पण ते येतं. सो दीज काइंड ऑफ इमोशन्स आर इन्क्रीजिंग डे बाय डे. खूप वेळा असं असतं की डॉक्टर न्यूज ब्रेक करू शकत नाही आणि रिलेटिव्हला न्यूज ब्रेक करावं लागतं. सो युजली डॉक्टर्स आर ट्रेन्ड, आपल्याला ते ट्रेनिंग भेटलेली असते की कसं ब्रेक करायचं न्यूज, कसं सांगायचं, पण हे आता रिलेटिव्हना करावं लागतंय. सो दॅट ऑल्सो ब्रिंग्स अ लॉट ऑफ मेंटल ट्रॉमा टू दॅट पर्टिक्युलर रिलेटिव्ह. त्यांना ते न्यूज ब्रेक करणं, त्यांना ते इन्फॉर्म करणं, ते त्यांना पण कठीण वाटते. सो दिस इज अफेक्टिंग अ लॉट ऑफ, म्हणजे आम्ही खूप आता सध्या हे अशी सिच्युएशन बघतोय. दुसरी गोष्ट आहे कोविड एन्झायटी. सो ऑब्व्हियसली कारण हे इझिली स्प्रेड होते आणि खूप फास्ट स्प्रेड होते, तर मला इन्फेक्शन होईल का, माझी मैत्रिणीला झालंय तर आता मला पण होईल का, तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मला पण होईल का, किंवा माझ्यामुळे माझं घरच्यांना होईल का. सो दिस काइंड ऑफ एन्झायटी जे आहे ते खूप वाढली आहे. आणि त्याच्या सो बिकॉज ऑफ दॅट पॅनिक अटॅक्स, एन्झायटी हे खूप आम्ही बघतोय की ते खूप वाढलं आहे. ओसीडी चे सिम्पटम्स, खूप न्यू केसेस ओसीडीचे, की त्यांना ज्यांना वाटते की कंटॅमिनेशन होणार, ते परत परत हात धुवत राहतात, परत परत सॅनिटायझर वापरतात. सो ते कंटॅमिनेशनची एन्झायटी, तर ते खूप वाढली आहे. हाय लेवल्स ऑफ अनसर्टनिटी. सो सरांनी पण सांगितलं की अनसर्टनिटीमुळे लोक खूप अँक्शियस होतात की आता काय होणार, बिकॉज आणि हे अनसर्टनिटी सगळ्यात एरियामध्ये आहे की ट्रीटमेंट कुठली आता द्यावी लागणार, किंवा स्ट्रेन आता कुठली नवीन आली आहे का. सो एव्हरी डे वी आर हिअरिंग समथिंग न्यू, कारण ही सिच्युएशन नवीन आहे इवन फॉर डॉक्टर्स. सो ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स बदलत आहेत. देर इज नो सर्टनिटी की कधीपर्यंत हे संपणार. गव्हर्नमेंट्स पण ते आपल्याला सांगू शकत नाही की सोशल डिस्टन्सिंग कधीपर्यंत राहणार. सो देर इज दिस अनसर्टनिटी की आता पुढे काय होणार, आणि दॅट क्रिएट्स अ लॉट ऑफ एन्झायटी. अजून एक गोष्ट आहे सिस्टम कोलॅप्स. इकॉनॉमी आता अफेक्ट झाली आहे, आपली हेल्थ केअर सिस्टम कोलॅप्स झाली आहे, रिसोर्सेस आपल्याला पुरे पडत नाहीये, वॅक्सिन्सची स्कॅर्सिटी झाली आहे. सो देर आर सो मेनी थिंग्स. अगेन ते फिजिकल हेल्थवर तर त्याचं होतेच परिणाम, पण दॅट ऑल्सो कॉजेस अ लॉट ऑफ एन्झायटी अमंग्स द जनरल पब्लिक. अजून एक आहे मिसइन्फॉर्मेशन ओव्हरलोड. म्हणजे इन्फॉर्मेशन नाही तरी मिसइन्फॉर्मेशन ओव्हरलोड. आता व्हॉट्सअप फॉरवर्ड वगैरे तुम्ही जर बघणार तर पीपल आर टेकिंग देम सो सिरियसली, बिन चेक करतात त्याची व्हॅलिडिटी, लोक शेअर पण करून टाकतात. सो व्हॉट इज हॅपनिंग इज दॅट क्रिएट्स अ लॉट ऑफ पॅनिक, आणि हे जो फेक न्यूज आपण म्हणू शकतो ते खूप फास्ट स्प्रेड होते. म्हणजे ते कंटेन करेपर्यंत ते एवढ्या लोकांमध्ये ते पसरतं की सो लोकांना ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की व्हॉट इज ऑथेंटिक न्यूज, किंवा ते जी गाईडलाईन्स आहेत गव्हर्नमेंट बॉडीची, लोकल म्युनिसिपल बॉडीजची जी गाईडलाईन्स आहेत ते जास्त जेन्युइन असतात, ते जास्त ऑथेंटिक असतात. तर व्हॉट्सअप फॉरवर्डवर जे एवढं इम्पॉर्टन्स दिलं जातं ते लोकांनी थोडं कमी करायला पाहिजे. एवढी इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमुळे पण एन्झायटी होऊ शकते. Another is new norms. So as the world as we know has changed. So आता ते वर्क फ्रॉम होमची सिच्युएशन म्हणा, किंवा हाय लेवल्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट म्हणा, किंवा खूप सारी गोष्ट आपल्याला स्वतःला करावं लागणार. सो देर इज अ लॉट ऑफ चेंज दॅट इज हॅपन्ड. सोशल डिस्टन्सिंग म्हणा, आयसोलेशन म्हणा, लोकांना आपल्याला इझिली भेटता येत नाही. सो थिंग्स दॅट वी टूक फॉर ग्रँटेड, जे आपण पहिलं खूप नॉर्मली आपण करू शकत होतो ते आपण आता सध्या करू शकत नाही, आणि ते कधीपर्यंत वी हॅव टू फॉलो, वी डोंट नो. सो हे जे न्यू नॉर्म्स आहेत त्याच्यामुळे त्याला ऍडजस्ट आपल्याला करायला पण टाइम लागणार आहेत आणि लागतोय. अजून एक गोष्ट आहे अनहेल्दी कोपिंग. सो हा जो स्ट्रेस आहे, ऑब्व्हियसली स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, सो खूप लोक सबस्टन्सेस घेतात, अल्कोहोल घेतात किंवा दुसरे सबस्टन्सेस घेतात टू
म्हणजे ते सेल्फ ट्रीट करायला किंवा त्यांचं स्ट्रेस कमी करायला वगैरे. सो दॅट ऑल्सो लीड्स टू मोर कॉम्प्लिकेशन्स. कारण त्याच्यामुळे आम्ही हे पण बघतोय की सबस्टन्स यूज पण खूप वाढत चाललाय लोकांमध्ये, आणि दॅट कॉजेस मोर हेल्थ प्रॉब्लेम्स, कारण दॅट अफेक्ट्स युअर इम्युनिटी ऑल्सो, दॅट मेक्स यू मोर ससेप्टेबल ऑल्सो. सो अगेन दॅट इज कॉझिंग अ लॉट ऑफ मेंटल हेल्थ इश्यूज. अजून एक गोष्ट आहे प्रिकॉशन फटीग. सो खूप लोक आता, कारण 1 वर्ष झालं आहे, लोक कंटाळली आहेत की आता किती प्रिकॉशन्स घ्यावं. सो देर इज समथिंग कॉल्ड प्रिकॉशन फटीग दॅट इज सेटिंग इन. आणि लोक म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की काही काही लोक खूप निराश होतात आणि डिस्पेड होतात आणि डिप्रेशन मध्ये जातात, किंवा काही लोक त्यांचं रिॲक्शन उलट असते, ते खूप बिंदास होतात आणि मग ते काहीच रूल्स फॉलो करत नाही, सोशल डिस्टन्सिंग म्हणा, मास्किंग म्हणा, डबल मास्किंग. सो दिस काइंड ऑफ प्रिकॉशन फटीग इज सेटिंग इन. अजून एक गोष्ट आहे विच इज व्हेरी यू कॅन से रिडिक्युलस इज वॅक्सिन हेजिटन्सी. सो आता खूप आपण 1 वर्ष थांबलो की वॅक्सिन कधी येणार, पण आता जेव्हा वॅक्सिन आली आहे तर खूप लोक हेजिटेट करतायत ते घ्यायला, बिकॉज वी हॅव हर्ड सो मेनी रुमर्स की त्याच्यामुळे असं इन्फेक्शन होणार का, त्याच्याने इम्युनिटी येणार का, एक वॅक्सिन डोस घेतल्यानंतर पण लोकांना कोविड होतोय, लोकांची डेथ होतीये. सो अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला कारण वॅक्सिन खूप लवकर डेव्हलप झाली आहे, ज्याला वॅक्सिन डेव्हलपमेंटला 10-15 वर्ष लागतात, ते 1 वर्षामध्येच वी हॅव डेव्हलप्ड. सो डेफिनेटली देर आर डाऊट्स इन द माइंड्स ऑफ पब्लिक. लोकांना ते ट्रस्ट बसत नाही, बट सिन्स वी आर फेसिंग दिस सिच्युएशन, ही सिच्युएशनच तशी आहे. सो वी हॅव टू एनकरेज की वॅक्सिन घ्यावी लागणार लोकांना, आणि दॅट शुड बी डन विदाउट एन्झायटी. सो दीज आर सम ऑफ द कॉमन थिंग्स जे आम्ही बघतोय सध्या ॲज मेंटल हेल्थ एक्सपर्ट्स, की हा प्रॉब्लेम्स खूप कॉमन चालले आहेत बिकॉज ऑफ द करंट सिच्युएशन. त्याच्या व्यतिरिक्त सो मेंटल हेल्थ फर्स्ट एड जे आहे त्याच्या विषयावर आले तर आय थिंक इफ यू ॲज अ पार्ट ऑफ जनरल पब्लिक, जर तुम्हाला कोणाला मेंटल हेल्थ फर्स्ट एड द्यायची असेल तर हे थोडे बेसिक गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे की जे कॉमन मानसिक आजार आहेत, फॉर एक्झाम्पल डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, सबस्टन्स यूज म्हणजे जे मादक पदार्थ असतात त्यांचे जो सेवन करतात लोक, त्यांचे लक्षणं, हे लक्षणं तुम्हाला जे कॉमन सिम्पटम्स आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्यांचे रिस्क फॅक्टर्स, त्यांचे अर्ली साईन्स हे माहिती असायला पाहिजे. दॅट इज नंबर 1. सेकंड, तुम्हाला रिसोर्सेस माहित असले पाहिजे की ही हेल्पलाईन आहे, तिथे आपण फोन करू शकतो, हा डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊ, सायकोलॉजिस्ट आहे किंवा सोशल ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याकडे आपण ऍक्सेस घेऊ शकतो मेंटल हेल्थची. आणि द थर्ड थिंग इज रिस्पॉन्डिंग टू द क्रायसिस. सो वेगळे वेगळे जसं मी सांगितलं की देर आर डिफरंट थिंग्स दॅट वी आर सीइंग. ते पॅनिक अटॅक असू शकतात किंवा सुसायडल बिहेवियर असू शकतात. तर ह्या पर्टिक्युलर क्रायसिस मध्ये कसं रिस्पॉन्ड करायचं त्याची प्रॅक्टिकल स्किल्स तुम्हाला आली पाहिजे. दॅट यू कॅन लर्न, यू कॅन गेट ट्रेन्ड इन दॅट. सो हे काही पॉइंट्स आहेत व्हॉट मेंटल हेल्थ फर्स्ट एड इज, कशाला आपल्याला त्याची गरज आहे, ते कोण देऊ शकतं, कुणाला आपण देऊ शकतो. सो आय थिंक दॅट इज ऑल फ्रॉम माय साइड. आणि डॉक्टर निलिमा मॅडम, यू कॅन टेक ओव्हर. छान मॅडम, तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. पण एक प्रश्न आहेत. कारण समजा एखाद्या व्यक्तीला मानसिक प्रथमोपचाराची गरज आहे, हे त्याच्या घरातल्यांनी कसं ओळखावं? त्याच्या घरातल्यांनी किंवा फ्रेंड्सनी त्यामध्ये काय रोल आहे त्यांचा, तेही आम्हाला सांगा. सो ऍज अ फ्रेंड किंवा ऍज अ नेबर यू युअरसेल्फ कॅन गिव्ह फर्स्ट एड. म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल कडे तुम्ही घेऊन जाणार पेशंटला, दॅट इज ओके, बट तोपर्यंत तुम्ही काय करू शकता. सो जर तुम्हाला स्वतःला फर्स्ट एड द्यायची आहे पेशंटला, तर दॅट डिपेंड्स डिफरंट थिंग्स ऑन डिफरंट सिच्युएशन, की पर्सनला पॅनिक अटॅक आला आहे किंवा तो सुसायडल आहे किंवा खूप जास्त सबस्टन्स अल्कोहोल वगैरे घेतला आहे किंवा अग्रेसिव्ह झाला आहे पेशंट. कधी कधी खूप अग्रेसिव्ह होतात, दुसऱ्यांना हार्म करू शकतात. सो इट डिपेंड्स ऑन दोज सिच्युएशन्स. बट काही कॉमन अर्ली साईन्स असतात जे तुम्ही बघू शकतात, की जर पेशंट सुसायडल असेल तर कधी कधी पेशंट
स्वतःच म्हणतात की मला जगायचं नाहीये, मला जगायची इच्छा राहिली नाहीये, किंवा मी कुठे जातो, मी मरून जातो, किंवा दे स्टार्ट एक्सेसिंग मीन्स, म्हणजे ते पॉइझन्स घेऊन येऊ शकतात किंवा ते शार्प ऑब्जेक्ट्स आपल्याकडे ठेवू शकतात. देन आपण ज्याला म्हणतो राउंडिंग अप बिहेवियर, म्हणजे एक गुड बाय बोलण्याची तयारी करतात, म्हणजे सगळ्यांना, नातेवाईकांना फोन करणार की तुम्ही बरे आहेत ना, हे ते, म्हणजे सगळ्यांना एक गुड बाय म्हणणं, आपली स्वतःची वस्तू देऊन टाकणं लोकांना. तर हे राउंडिंग अप बिहेवियर्स असतात. सो आणि ऑफकोर्स सुसायडल जे आपण इंजुरीज म्हणतो, कधी कधी ते नॉन सुसायडल इंजुरीज पण असतात, स्वतःला ते इजा करून घेणं, हात कापणं किंवा काहीतरी गोळ्यांचं ओव्हरडोस करणं, तर हे पण बिहेवियर मध्ये आपण बघू शकतो. सो इन दिस केस वी शुड, आपण त्यांना फर्स्ट एड देऊ शकतो. आणि कधी कधी स्लीप प्रॉब्लेम्स असतात, ते व्यवस्थित झोपत नाही किंवा आयसोलेट होतात, एकदम विड्रॉन होतात, लोकांशी बोलत नाही, इंटरॅक्ट करत नाही, सबस्टन्स यूज करायला सुरू करतात. जी व्यक्ती कधीच अल्कोहोल घेत नाही, आता ते अल्कोहोल घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. किंवा जसं सर म्हणतात की इमोशनल ट्रॉमा, म्हणजे आता काहीतरी बॅड न्यूज आली आहे, तर तेव्हा पर्सन फ्रीज होतो. सो दॅट टाइम दॅट पर्सन इज गॉन इन टू ट्रॉमा. किंवा काही लोकांचं घबराट होतो खूप जास्त, त्यांना पॅनिक अटॅक बसतो. सो देर आर डिफरंट रिॲक्शन्स, आणि त्या डिफरंट रिॲक्शन्स मध्ये आपण डिफरंटली त्यांना एक फर्स्ट एड देऊ शकतो पेशंटला. सो या, देर आर सम बेसिक स्किल्स जे आपण वापरू शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट जी स्किल आहे ती आहे, सगळ्यात नंबर 1 आहे असेस करणं की किती रिस्क आहे पेशंटचा स्वतःच्या जीवाला आणि दुसऱ्यांना हार्म करण्याचं किती रिस्क आहे. तर हे सगळं आपण बघून जज करू शकतो की वेदर दे आर डिस्प्लेइंग बिहेवियर, सेल्फ इंजुरी करतायत का, दुसऱ्यांना मारायला जात आहेत का. सो दिस इज असेसिंग बिहेवियर. दुसरी गोष्ट आहे लिसनिंग, ऐकून घेणं, जे सरांनी पण सांगितलं की ऐकून घेणं इज व्हेरी, अँड सो देर इज अ बिग डिफरन्स बिटवीन हिअरिंग अँड लिसनिंग. सो ऐकून घेणं आणि लक्षपूर्वक ऐकून घेणं, हे दोघांमध्ये खूप फरक आहे. सो वेन यू आर जस्ट हिअरिंग, जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण समोरची व्यक्ती काय बोलते त्याच्यावर आपलं लक्ष नसून आपण आता काय रिस्पॉन्स देणार त्याच्यावर आपलं जास्त लक्ष असतं. सो इफ समवन इज शेअरिंग अ प्रॉब्लेम, आपलं लक्ष असतं की आता मी काय सोल्युशन देणार. सो वी आर नॉट ऍक्च्युअली लिसनिंग. सो लिसनिंग मध्ये कसं असतं की फोकस फुल, जे समोरची व्यक्ती काय बोलते त्याच्यावर फुल आपलं फोकस असायला पाहिजे. त्याला इंटरप्ट न करता जेवढं त्यांना बोलायचं आहे मनाचं तेवढं आपल्याला ऐकून घ्यायचं असते. आणि ऐकताना वी हॅव टू बी एम्पॅथेटिक, म्हणजे एक समानुभूती आपल्याला व्यक्त करायची असते की जर मी त्यांच्या जागी असतो तर मला कसं फील झालं असतं. सो दॅट एम्पॅथी, समानुभूती आपल्याला मध्ये असायला पाहिजे. नॉन जजमेंटल ऍटिट्यूड. ते जे म्हणतायत त्यांना असं नाही की त्यांच्यावर लेबल लावणं की अरे तू एवढा भित्रा आहे, लोकांना किती त्रास झाला आहे आणि त्यांना काही झालं नाही डिप्रेशन आणि तू असं म्हणतो. सो वी टेंड टू पुट लेबल्स, किंवा मग आपण एक्सेप्ट करत नाही ती व्यक्ती. सो अनकंडिशनल एक्सेप्टन्स, कुठली पण शर्त न ठेवता पूर्णपणे स्वीकार करणं की जसं पण तू आहे दॅट इज फाईन, आय एम हिअर टू लिसन. सो ही लिसनिंग स्किल्स जी आहे ती ऍक्च्युली खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं आहे गिव्हिंग इन्फॉर्मेशन. सो वन्स यू लिसन टू देम कम्प्लिटली, त्यांना ऍक्युरेट इन्फॉर्मेशन द्यावी की कुठली रिसोर्सेस आहेत, कुठे तुम्हाला मदत भेटू शकते आणि तोपर्यंत मी आहे. सो रिअश्युअर, त्यांना आश्वासन द्या की जोपर्यंत हेल्प भेटेल तोपर्यंत मी आहे. आणि फॉलोअप, असं नाही की तुम्ही एकदा बघितलं आणि मग त्यांना कॉन्टॅक्ट नाही ठेवला, त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये राहा. आणि ऑफकोर्स एनकरेज प्रोफेशनल हेल्प. कारण खूप वेळा व्यक्ती इज व्हेरी हेजिटेंट, त्यांना नको आहे तिथे जायला, सायकॅट्रिस्टकडे जायला किंवा सायकोलॉजिस्टकडे जायला. सो एनकरेज प्रोफेशनल हेल्प. त्यांना सांगा की मेंटल हेल्थ इलनेसेस आर रिअल, दे आर ट्रीटेबल. सो लेट्स गो अँड सी हेल्प, आय विल कम विथ यू. आणि अजून एक स्किल आहे की एनकरेज सेल्फ सपोर्ट. सो प्रोफेशनल सपोर्ट तर आहेच, पण त्याच्याबरोबर एक्सरसाइज करणं, चांगलं डाएट घेणं, चांगली झोप घेणं, योग, मेडिटेशन, ही सगळी गोष्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे. ही काही बेसिक गोष्ट आहे जे आपण फर्स्ट एड मध्ये आपण इन्क्लूड करू शकतो.
बरोबर मॅडम, बऱ्याचदा असं होतं की पालकच ऍक्सेप्ट करत नाहीत की आपल्या मुलाला किंवा मुलीला काही प्रॉब्लेम आहेत, आणि प्रत्येकाचा जसा भावनिक बुद्ध्यांक वेगळा असतो. हॅलो, हा 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 बोला तू थोडं. हा, कट प्रत्येकाचा झालं थोडं. भावनिक म्हणजे येस, इमोशनल कोशंट वेगळा असतो. म्हणजे फक्त बी पॉझिटिव्ह हे म्हणून उपयोग नाही, त्यांचं व्यवस्थित ऐकून घेऊन एक मानसोपचार तज्ञ आणि पीडित याच्यामधला दुवा एक एखादा फ्रेंड्स किंवा पालक मला वाटतं होऊ शकतो. खूप छान तुम्ही हे पण मार्गदर्शन केलंय. अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे मॅडम, की गेले 1.5 वर्ष बरेच जण लॉकडाऊनमुळे अस्वस्थ आहेत, कोणाचे बिझनेस कोलॅप्स झालेले आहेत. पण एक सिस्टीम अशी आहे की जेव्हापासून पॅन्डेमिक चालू झालेला आहे तेव्हापासून ती लढतीये, जी हेल्थ सिस्टीम आहे, डॉक्टर्स आहेत, की ते पहिल्यापासून खूप लढतायत, अगदी फर्स्ट डे पासून आतापर्यंत. आणि काय होतंय की मग ते खूप त्यांचे प्रयत्न करतात, पण प्रत्येक वेळी यश मिळत नाही. कधी कधी मग आपण जे उपचार करतोय ते त्याच्यावर काही उपयोग होत नाही, आणि मग ते हताश होत आहेत, किंवा त्यांच्यामध्ये देखील निराशा यायला लागली आहे आता मेडिकल प्रोफेशन्स मध्ये सुद्धा, की मध्येच काही डॉक्टर्सनी पण आपण ऐकलेले आहे की सुसाईड केलेले आहेत. तर यांनी कसं स्वतःला आपल्याला फर्स्ट एड किंवा मानसिक त्यांचं आरोग्य कसं योग्य राखावं हे देखील तुम्ही सांगितलं तर बरं होईल. राईट. सो हे तुम्ही अगदी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट तुम्ही याच्यावर फोकस केलाय, कारण दीज आर द पीपल हु आर द कोविड वॉरियर्स. म्हणजे आता आणि ह्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर खूपच डॉक्टर म्हणजे ऑन अ लार्ज स्केल वी हॅव लॉस्ट मेनी डॉक्टर्स टू कोविड. सो इन द लाईन ऑफ ड्युटी यू कॅन से की आपण खूप डॉक्टर्सना गमवलंय. सो देर इज अ लॉट ऑफ स्ट्रेस ऑन हेल्थकेअर सिस्टम, आणि ते कोलॅप्स झाली आहे. अँड दॅट इज बिकॉज ऑफ मेनी रिझन्स. कारण वर्कफोर्स आपलं खूप लिमिटेड आहे. कम्पेन्सेशन जे आपण म्हणतो ते एवढं जास्त नाहीये गव्हर्नमेंट कडून वगैरे. सो एवढे लोक पण येत नाही. सो शिफ्ट ड्युटीज आर लॉंगर. मध्ये मध्ये ब्रेक भेटत नाहीये. एक एन्झायटी. सो फिजिकली दे आर एक्झॉस्टेड. मेनी डॉक्टर्स जे ड्युटीजवर असतात. रिसोर्सेसची कमी, ऑक्सिजनची कमी, वॅक्सिनची कमी, आणि हे सगळं आन्सर कोणाला द्यावं लागतं तर डॉक्टर्सना, कारण ते फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात. सो इव्हन जर ऑथॉरिटी फेलियर असतं वरून, तरी पण खूप वेळा ते डॉक्टर्स, जे रिलेटिव्हचा जो राग असतो, जो रेज असतो, ते डॉक्टर्सवर येतं. सो वी हॅव सीन सो मेनी टाइम्स की व्हायलन्स असतं डॉक्टर्स टुवर्ड्स, किंवा मीडिया पण जेव्हा क्रिटिसाइज करते तर ते हेल्थ केअर वर्कर्सना जास्त क्रिटिसाइज करते. सो देर इज अ हेल्पलेसनेस, देर इज फ्रस्ट्रेशन. आणि जसं तुम्ही म्हटलं की यू कॅनॉट सेव्ह एव्हरीवन, तर ऍक्च्युली बरंच वेळ असे सिच्युएशन्स येतात की 2 माणसं आल्यात आणि एकच ऑक्सिजन सिलेंडर आहे, तर ते कुणाला द्यावं. मग ते आपल्याला ट्रायच जे सिस्टम आहे ते तर आपण फॉलो करतो की ही 30 इयर ओल्ड आहे, ह्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहे, हा 68 इयर ओल्ड आहे आणि त्याला डायबिटीस पण आहे, सो लेट्स गिव्ह. सो बट टेकिंग डिसिजन वेदर हू लिव्स हू डाईज, दॅट इज लाईक प्लेइंग गॉड. आणि ते घेताना ऑफकोर्स ते घ्यावंच लागतं. दीज आर डिफिकल्ट डिसिजन्स, लाईफ अँड डेथ सिच्युएशन्स. पण ते घेताना ते गिल्ट जे येतं त्याच्यानंतर की त्याला आपण वाचवू शकलो नाही, तो ते खूप डॉक्टर्स मध्ये आपण बघतोय की ते गिल्ट खूप जास्त वाढलंय. आणि ते कॉन्स्टंट ट्रॉमा जे डेथ्स बघून बघून होते. ऑफकोर्स एन्झायटी पण असते, मला जर झालं तर, फॅमिली मेंबर्सना झालं तर ते, आणि आयसोलेशन ऑफकोर्स. तर ते लोनलीनेस वाटणं, बिकॉज इफ यू आर ऑन ड्युटी तरी तुम्ही लगेच घरी जाऊ शकत नाही, फॅमिली मेंबर्सकडे जाऊ शकत नाही. सो हे सगळ्यांमुळे खूप जास्त स्ट्रेस वाढले. तर डॉक्टर्सना एस्पेशली माझं हेच म्हणणं आहे की यू कॅनॉट पोर फ्रॉम एन एम्प्टी कप. तुम्ही जर दुसऱ्यांची काळजी तुम्ही घेणार आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिलं स्वतःची काळजी घेणं खूपच आवश्यक. सो इफ तुम्ही स्वतःची काळजी घेणार नाही तर तुम्ही दुसऱ्यांना तेवढं चांगल्या रीतीने. सो मेंटल हेल्थ एस्पेशली इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस रिस्पेक्ट. कारण जर तुम्ही डिप्रेस्ड असले, तुम्ही अँक्शियस असले, तुमची एफिशियन्सी कमी होणार, वर्क एफिशियन्सी. आणि वर्क तर करायचंच आहे, ड्युटी तर आपल्याला करायचीच आहे,
सो प्लीज टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ. ही खूपच इम्पॉर्टंट एरिया आहे हेल्थचा. आणि मेंटल हेल्थ चांगली राहिली तर त्याचं असर फिजिकल हेल्थवर पण पडतं. आपली इम्युनिटी चांगली राहते इफ युअर मेंटल हेल्थ इज गुड. सो टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ. बरेच आता हेल्पलाईन्स आलेत स्पेसिफिकली डॉक्टर्ससाठी, बिकॉज वी हॅव ऑल्सो एव्हरीवन इज रेकॉग्नाइज्ड की ह्या कम्युनिटीमध्ये खूप स्ट्रेस वाढत चाललाय. सो देर आर स्पेसिफिक हेल्पलाईन्स फॉर डॉक्टर्स. यू कॅन ऍक्सेस दॅट, यू कॅन टॉक. अगेन दिस इज समथिंग लाईक मेंटल हेल्थ फर्स्ट एड, कारण तुम्हाला एक इनिशियल सपोर्ट भेटू शकतो त्याच्यामध्ये. मी आता सर्वांना पार्टिसिपंटना आवाहन करते की त्यांनी त्यांचे माईक चालू करावेत, आणखीन कॅमेरा चालू करावे आणि त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी घ्यावेत. एक आपल्याला मॅडम प्रश्न आलेला आहे की टीनेज सध्या कंटिन्युअस मोबाईल मध्ये आहे आणि त्यांना त्यांचे हे दूरगामी परिणाम, त्यांना काही आपण प्राथमिक मानसोपचार देऊ शकतो का? मानसिक उपचार म्हणजे जर आपल्याला वाटेल की मेंटल इलनेस कडे चाललं आहे, फॉर एक्झाम्पल फोन अडिक्शन, हे कॉमन आहे मध्ये. आपल्याला असं फोन यूज जास्त टाइम देतो, देन वी हेल्थ फर्स्ट एड. तर आपल्याला बेसिकली पेरेंट्सना ते शिकावं लागतं की कसं ते हँडल करायचं. सेटिंग किंवा मला वाटतं त्यांनी प्रश्न विचारायचे त्यांनी माईक आणि कॅमेरा ऑन करावा. ज्यांना प्रश्न नाही विचारायचे त्यांनी माईक आणि कॅमेरा थोडा बंद ठेवावा. मॅडम काय बोलतायत ते आपल्याला ऐकू येत नाहीये. ओके. हा, सो बेसिकली टीनेजर्स मध्ये जर आपल्याला वाटलं की देर इज अ चान्स ऑफ फोन ऍडिक्शन विच इज मेंटल इलनेस, सो त्या पेरेंटिंग वगैरे आपण शिकू शकतो, पेरेंटिंग स्किल्स वगैरे शिकू शकतो. कसं तुम्ही बाउंड्रीज सेट करू शकतात ऍज अ पेरेंट, आणि कसं ते हेल्प मिळेपर्यंत, प्रोफेशनल हेल्प मिळेपर्यंत तुम्ही त्यांना कसं हँडल करायचं ते आपण पेरेंट्सला शिकवणं गरजेचं आहे. की कसं ते फोन यूज रिस्ट्रिक्ट करायचं किंवा टायमिंग आपण ठेवू शकतो की किंवा यूज करायचं. पेरेंटल लॉक्स असतात, तर काही साइट्स तुम्ही यूज करू शकतात, काही ऍप्स, कुठले ऍप्स तुम्ही यूज करू शकतात, त्यावर आपण थोडेफार रिस्ट्रिक्शन्स ठेवू शकतो टिल वी सी अ प्रोफेशनल. हॅलो. हा, हॅलो, कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? मॅडम, अजून एक प्रश्न आहे की व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ ओसीडी, एन्झायटी आणि पॅनिक अटॅक, हे लोकल वर्ड्स मध्ये तुम्ही सांगू शकाल का? ओसीडी मध्ये म्हणजे पेशंट्स काय करतात, एन्झायटी मध्ये काय सिम्पटम्स असतील आणि पॅनिक अटॅक मध्ये काय सिम्पटम्स असतील? ओके. सो ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. सो त्याच्यामध्ये दोन पार्ट्स असतात. देर इज ऑब्सेशन आणि देर इज कंपल्शन. ऑब्सेशन म्हणजे विचार येणे, एकच विचार परत परत येणे, दॅट इज कॉल्ड ऑब्सेशन. आणि त्याच्यामध्ये जे आपण व्हेरी कॉमनली जे आपण बघतो ते आहे कंटॅमिनेशनचे विचार. म्हणजे आपले हात घाण झालेले आहेत किंवा आपली बॉडीवर जर्म्स आहेत किंवा आपण आता डर्ट आहे, जर्म्स आहे, त्याच्यामध्ये त्याच्यावर जास्त ऑब्सेस करणं ते किंवा त्याचे विचार परत परत येणे. सो दीज आर ऑब्सेशन्स. आणि हा जो कंटॅमिनेशनचा जो ऑब्सेशन आहे ते आता ऍक्च्युली खूप वाढला आहे ह्या पिरियडमध्ये. कंपल्शन इज समथिंग जे आपण क्रिया करतो त्या ऑब्सेशनला कमी करायला. सो ऑब्सेशनमुळे आपल्याला एन्झायटी होते किंवा घबराट होते की आता माझ्या हातावर खूप जर्म्स आले आहेत का, असा ऑब्सेशन वारंवार येणं, त्याच्यामुळे एन्झायटी होते आणि आपण मग कंपल्शन परफॉर्म करतो, म्हणजे आपण काहीतरी ऍक्शन परफॉर्म करतो, त्याला म्हणतात कंपल्शन. सो हे काय असू शकते की आपण वारंवार हात धुतो किंवा आपण वारंवार आंघोळ करायला जातो किंवा आपण पूर्ण घराला झाडायचं पुसायचं असं करतो. सो
तर व्हेरियस कंपल्शन. सो आणि ह्याचे बरेच वेगळे प्रकार असतात. तर एक आहे कॉन्टॅमिनेशन, दुसरा आहे ऑर्डरलीनेस, म्हणजे सगळं ऑर्गनाइज्ड असायला पाहिजे. सो हा जर ऑब्सेशन असला तर कंपल्शन कॅन बी की सगळं आपण वारंवार नीट अँड क्लीन करायला आपण बघतो, ऑर्गनाइज करायला बघतो, दुसऱ्यांना पण ते आपण करायला लावतो. तिसरा आहे की चेकिंग बिहेवियर. सो आपल्याला ऑब्सेशन्स येत असतं की मी गॅस बंद केला की नाही, मी डोर लॉक केला की नाही, आणि मग आपण परत चेकिंग बिहेवियर्स जे आपले असतात ते आपले वाढतात. सो देर आर डिफरंट कंपल्शन्स. कधी कधी फक्त ऑब्सेशन्स पण असतात ज्याला म्हणतात ओनली ऑब्सेशन्स. तर काही लोकांना असं मॅजिकल थिंकिंग किंवा असं थिंकिंग असतं की जर मी 25 ह्या पर्टिक्युलर श्लोक बोलला नाही तर काहीतरी वाईट होणार, माझं काही फॅमिली मेंबरना काही होणार, कुणाचे ऍक्सिडेंट होणार. सो दीज आर व्हेरियस सिम्पटम्स. हे ओसीडीचे सिम्पटम्स आहेत वेगळे. पॅनिक अटॅक किंवा एन्झायटी इज द सेम थिंग. पॅनिक अटॅक एक एन्झायटी डिसऑर्डरचा एक प्रकार आहे. सो पॅनिक अटॅक्स मध्ये काय होतं की एपिसोड्स येतात एन्झायटीचे. सो घबराटचे एपिसोड्स येतात आणि त्या एपिसोडला माणूस एवढा घाबरतो की त्याला मग कॉन्स्टंटली असं वाटते की अजून एक एपिसोड आला तर ह्या एपिसोड मध्ये माणसाला फिजिकल सिम्पटम्स येतात. फिजिकल सिम्पटम्स म्हणजे हार्ट रेट वाढणे, श्वासाचे रेट वाढणे, किंवा हातपाय थंडे पडतात, चेस्ट पेन होऊ शकतं, किंवा खूप जास्त हायपर व्हेंटिलेट केल्यामुळे लॉस ऑफ ते सिंकपी होऊ शकतं, लॉस ऑफ कॉन्शियसनेस होऊ शकतं. सो दीज आर व्हेरियस फिजिकल सिम्पटम्स. सो कधी कधी पॅनिक अटॅक्स हार्ट अटॅक सारखे पण दिसू शकतात. सो दॅट इज वाई म्हणजे ह्या पिरियड मध्ये त्याचं खूप कॉम्प्लिकेशन असतं किंवा ओव्हरलॅप आहे खूप सिम्पटम्सचे, whether it is breathlessness because of COVID or whether it is breathlessness because of panic attack. So तो पण एक इम्पॉर्टंट डिसऑर्डर आहे या पिरियड मध्ये स्पेशली. तेव्हा ज्या व्यक्तीला जे थॉट्स येतात की आता मला काही होणार का, यु नो व्हॉट इज गोइंग टू एंड, असे थॉट्स येतात लोकांना. सो हे डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे की पॅनिक अटॅक मुळे आहे की ऍक्च्युली काहीतरी मेडिकल इश्यू आहे. सो इफ द पर्सन हॅज हिस्ट्री ऑफ पॅनिक अटॅक किंवा त्यांना ऑलरेडी पॅनिक डिसऑर्डर आहे, सो देन इट इज मोर लाईकली की तो पॅनिक डिसऑर्डर आहे आणि त्याची प्रोफेशनलला रीच करेपर्यंत अगेन वी कॅन गिव्ह फर्स्ट एड. त्याच्यामध्ये पॅनिक अटॅक्स मध्ये स्पेसिफिक टेक्निक्स आहेत जे आपण शिकू शकतो टू रिलेटिव्ह. ठीक आहे, धन्यवाद मॅडम, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितलेत. मी शहा सरांना एक प्रश्न विचारू इच्छिते. शहा सर बरेच वर्षापासून सामाजिक काम करत आहेत, बऱ्याच सामाजिक चळवळींशी ते निगडीत आहेत. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा मदत करतो तेव्हा जबाबदारीने मदत करताना कोणती नैतिक मार्गदर्शक तत्वे पाळली पाहिजे? शहा सर. प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. तर आपण कुठली नैतिक मार्गदर्शक तत्वे पाळली पाहिजेत मदत करताना? फॉर एक्झाम्पल, आपण समजा एखाद्या फिमेल पेशंटला चेक करत असू त्यावेळी एक नैतिकतेच्या किंवा दॅट इज कॉल्ड एज मेडिकल इथिक्स, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पेशंटच्या बरोबर पेशंटचा अटेंडंट आणि आपला अटेंडंट असे त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण फक्त डॉक्टर, मेल डॉक्टर आणि फक्त फिमेल पेशंट असं नको आहे. तर ती एक नैतिकता असते की त्यांच्या बरोबर तिथं अटेंडन्स असणं, कुणीतरी आपला कंपाऊंडर, ती बी फिमेल कंपाऊंडर असली पाहिजे, हा एक मुद्दा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही यू हॅव टू रिस्पेक्ट जेंडर अँड सेक्स, म्हणजे एज. तुम्ही जर समजा लहान मुलगी 11-12 वर्षाची मुलगी असेल आणि तिच्याशी आरेतुरे वगैरे करायला लागला, किंवा एखादी आजी आहे त्यांना तो पॅनिक अटॅक आलेला आहे, त्यांना तो ब्रेथलेसनेस बिकॉज ऑफ आस्थमा असू शकतो, बिकॉज ऑफ कोविड असू शकतो, परंतु त्यांच्याशी बोलताना सुद्धा यू हॅव टू रिस्पेक्ट विथ देम. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि त्या तुम्हाला पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या वयोमानाप्रमाणे तुम्ही त्याप्रमाणे करायचं. एक आणखी गोष्ट आहे ती फर्स्ट एड मध्ये अत्यंत महत्वाची आहे की ज्यावेळी तुम्हाला असा प्रॉब्लेम फेस करायचा असतो त्यावेळी यू हॅव टू थिंक ऑफ मेडिको लिगल प्रॉब्लेम्स असतो. त्या मेडिको लिगल प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला परत तुमची इच्छा आहे की त्यांना मदत करायची आहे,
परंतु भविष्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होतील म्हणून तुम्ही कसंही तिथं वागणं हे बरोबर नाहीये. हा एक अत्यंत महत्वाचा इश्यू आहे. मॅडमनी ओसीडीच्या बाबतीत सांगितलं तर माझा एक पेशंट आहे ओसीडीचा, तर त्याला म्हणजे वायर जरी लटकलेली असली तरी त्याला असं वाटायचं की तो साप आहे, आणि किती कन्फर्म केलं तरी त्याला विश्वास बसायचा नाही. पडदा जरी हल्ला खिडकीतला तरी तो म्हणायचा की तिथं कोणीतरी उभा आहे आणि तो मला मारायला आलेला आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. मॅडमनी खूप चांगल्या तऱ्हेने सांगितलेलं आहे सगळं, आणि आजचं सेशन खरोखर मला स्वतःला सुद्धा आवडलेलं आहे. मॅडमनी जे काही पॉइंट सांगितलेले ते मी लिहून घेतलेले आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. अजून सर तुम्हालाच अजून एक प्रश्न आहे की सध्या समाजामध्ये निरोगी मानसिकतेचा पाया कसा रचला जाईल? म्हणजे ही पालकांची ही जबाबदारी आहे, येणाऱ्या पुढच्या पिढीचं, आणि तुमच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने आम्हाला जर हे मार्गदर्शन केलं तर खूप भाग्यवान ठरू आम्ही. तर ही निरोगी मानसिकता कशी आपण समाजामध्ये हे करूया? एक फार महत्वाची गोष्ट आहे की फक्त मेडिकल किंवा हेल्थ इंडस्ट्रीवरती तुम्ही अवलंबून राहायला नाही पाहिजे. डॉक्टरचं काम करणार आहे, परंतु तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचं, स्वतःच्या समाजाचं आरोग्य सुदृढ कसं राखता येईल, कारण ही तशी पाहायला गेली तर सोशल इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्या आरोग्य, समाजाचं आरोग्य ही एक सोशल इन्व्हेस्टमेंट आहे, आणि ती इन्व्हेस्टमेंट जर आपण आपली स्वतःची इन्व्हेस्टमेंट कशी मेंटेन करतो, आपण फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतो, पैसे व्यवस्थित ठेवतो, कुलपात ठेवतो, तशा प्रकारे आपण आपली काळजी जशी घेतो तशी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे. आता मला सांगा की आता अजून सुद्धा ह्या पॅन्डेमिक मध्ये लोक सोशल कार्यक्रम म्हणजे लग्न असतील, मिटिंग असतील, पार्ट्या असतील, अजूनही करतात कळत न कळत. मग पोलीस पकडतात, मग पोलीस त्यांना मारतात. मग ही कुठं नैतिकता आली तुमची? तुम्ही आरोग्याचं स्वतःचं पालन करतच नाहीये. मॅडमनी सांगितलं अल्कोहोल. आता तुम्ही मला सांगा की सगळी दुकानं बंद आहेत पण दारूची दुकानं चालू आहेत. ही कुठली नैतिकता आलेली आहे? आता हे खरं म्हणजे माझा काही राजकारणाचा विषय नाहीये, परंतु ही नैतिकता यायला पाहिजे ना. तुम्ही आता अल्कोहोलचे साईड इफेक्ट किती आहेत, किती लोक नैराश्यामध्ये गेलेली आहेत ते स्वतः मी बघतोय. कारण ज्या एरवड्या भागामध्ये मी प्रॅक्टिस करतो तिथं 1/3 ऑफ पीपल म्हणजे पुण्यातली सगळ्यात जास्त दारू तिथं तयार होते, 2 नंबरची. आणि अशा पद्धतीने जर समजा तिथे, आणि ती विक्री बी चालू आहे, मग मला सांगा तुम्ही की जर समजा ती नैतिकता कुठे गेली सरकारची? अशा अनेक गोष्टी आहेत. मला वाटतं वेळ संपलेला आहे आता. मॅडमनी आणि मीनाक्षी खुरे मॅडम एक आपल्याला प्रश्न विचारतायत सर. मीनाक्षी मॅडम प्रश्न. हो नमस्कार. मला अपर्णा मॅडमने एक प्रश्न विचारायचा आहे. आता मॅडमने सांगितलं ओसीडी आणि समजा पॅनिक अटॅक असलेला पेशंट किंवा मग सिव्हिअर डिप्रेशन मध्ये असलेले पेशंट जनरली म्हणजे सुप्तावस्थेमध्ये असतात आणि ज्यांचे ते प्रश्न डायग्नोसिस होत नाही आपल्याला, आणि जेव्हा समजा आपले नातेवाईक किंवा फ्रेंड्स अशांना ते समजतो की हा पेशंट किंवा माझा मित्र किंवा मैत्रीण ओसीडीने ग्रस्त आहे किंवा त्याला पॅनिक अटॅक येत आहे, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे, तर अशा पेशंट्सना सायकॅट्रिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जाण्यासाठी कसं मोटिवेट करता येईल? बेसिकली जे आपण सांगितलं की फर्स्ट एड स्किल्स याच्यामध्ये खूप आवश्यक आहेत. सो ऑफकोर्स आपण ते फोर्स करू शकत नाही कोणाला आपण टू सीक मेंटल हेल्थ, बट आपण एनकरेज यू कॅन ऑलवेज गिव्ह इन्फॉर्मेशन किंवा इन्फॉर्मेशन फाइंड आउट करू शकतो आजाराबद्दल, त्याचे कसे लक्षणे असतात, रिसोर्सेस काय आहेत, ते आपण हेल्प घेऊ शकतो. आणि देन वी कॅन एनकरेज द पर्सन की तुम्ही प्रोफेशनल हेल्प घ्या. दीज इलनेसेस आर रिअल, आय हॅव रेड अप अबाउट, त्याचे असे सिम्पटम्स असतात, हे सिम्पटम्स ट्रीटेबल आहेत, क्युरेबल आहेत. सो गो टू अ स्पेशलिस्ट आणि टेक युअर टाइम. वाटत असेल की यू नीड सपोर्ट, आय एम देअर टू सपोर्ट यू. पण सिम्पटम्स आहेत ते आहेत मेंटल. सो बी क्लिअर, बी एम्पॅथेटिक व्हेन यू आर टेलिंग देम. आणि जे तुम्ही सांगितलं आहेत फर्स्ट एडची ते तुम्ही डिस्प्ले करायला पाहिजे. तर एक त्याच्यामध्ये आहे की शांतता, कामनेस, तर समोरच्या व्यक्तीला ते कम्फर्टिंग वाटते. दुसरं आहे एम्पॅथी, सो समानुभूती. सो आय कॅन अंडरस्टँड व्हॉट युअर सिच्युएशन इज, हे त्याला कळायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की नॉन जजमेंटल, म्हणजे मी काही लेबल नाही लावणार,
but I accept you unconditionally, but this needs professional help, so I will be till you get help, need help. तर ते एनकरेज करणं ते खूप गरजेचं आहे. आणि बी ऑनेस्ट, म्हणजे हे असं काउन्सिलिंगनी होऊन जाईल किंवा ते यू कॅन पे कर, इवन फॉर अश्युरिंग, गिव्ह देम प्रॉपर इन्फॉर्मेशन की हे न्यूरोट्रान्समिटरच्या इम्बॅलन्समुळे होतोय आणि सो वी नीड टू करेक्ट दॅट. इट्स अ बायोलॉजिकल थिंग. अल्टिमेटली ऑल मेंटल इलनेसेस आर बायोलॉजिकल. सो आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंटली सगळ्यात पहिलं आपण स्वतः इन्फॉर्मेशन त्याच्यावर प्राप्त करायला खूप गरजेचं आहे. वी आरसेल्फ नीड टू अंडरस्टँड द इलनेस वेल सो दॅट वी कॅन हेल्प अदर पर्सन टू अंडरस्टँड. आणि रिसोर्सेस, व्हॉट आर आर ऑप्शन्स. मेनी टाइम्स पेशंटला कन्व्हिन्स करणं म्हणजे खूप वेळ करावं लागतं. सो मेनी टाइम्स रिलेटिव्स पेशंटना आणतात अँड देन वी टेल देम या वी स्पीक टू देम अबाउट इट. बट ते पोहोचेपर्यंत तुम्हाला ते एनकरेज करणं गरजेचं आहे. बिकॉज अनलेस द पर्सन इज कॉझिंग हार्म टू सेल्फ और अदर्स, सायकॅट्रिस्ट कॅनॉट गो टू द पेशंट. जर अशी सिच्युएशन आहे की पेशंट स्वतःला हार्म करतोय, दुसऱ्याला हार्म करतोय, तर इन दॅट सिच्युएशन डेफिनेटली वी कॅन डिरेक्टली इंटरव्हीन. पण अशी सिच्युएशन नसली तर ही जबाबदारी जे नातेवाईक आहेत, जे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की कसं त्यांना एनकरेज करायचं. किंवा कधी कधी जसे डॉक्टर्सकडे पण जातात पेशंट, जे त्यांचे फॅमिली डॉक्टर्स आहेत, तर त्यांना ते एनकरेज करणं गरजेचं आहे. सो फॉर दॅट यू युअर सेल्फ शुड बी वेल इन्फॉर्म्ड ऍक्च्युली ही इलनेस कशी ट्रीट केली जाईल. सो दॅट इज आय थिंक इम्पॉर्टंट. मॅडम, मला आणखी एक गोष्ट सांगायची वाटते इथे की तुम्ही आणि सर म्हणजे रेग्युलर काउन्सिलिंगचे व्हिडिओज तुम्ही खूप छान पद्धतीने फेसबुकवर वगैरे डिस्प्ले करता. आणि आय थिंक ही जी इन्फॉर्मेशन तुम्ही खरंच शेअर करता खूप इम्पॉर्टंट आहे. जनरली लोकांना माहिती नसतं की हे कशा प्रकारचं मानसिक संतुलन बिघडतं आणि त्याची लक्षणं काय असतात. तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओज मध्ये जे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते तुमच्याकडून, आय थिंक ही जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. So that they will themselves will understand कि yes, I am suffering somewhere with some illness and I should contact you. तर तुम्ही खूप छान काम करताय मॅडम आणि सर पण. थँक्यू सो मच मॅडम. मला थोडं बोलायचं आहे. मी थोडं बोलू का? हो, बोला मॅडम. डॉक्टर वंदना कुचिक बोलतायत. मॅडम विचारा. आता हे बऱ्याचशा गोष्टी शहरी भागापुरत्या खूप सोप्या असतात, पण ग्रामीण भागामध्ये फार प्रॉब्लेम्स असतात मॅडम. तर असे काही मानसिक फर्स्ट एड देणारे ट्रेनिंग सेंटर्स आहेत का, किंवा ट्रेन केले जातात का लोकांना? कारण लोकांना कळतंय की हेल्प द्यायला पाहिजे, पण कधी कधी कशा प्रकारे द्यावी हे पण समजत नाही. तर असे काही ट्रेनिंग सेंटर्स आहेत का, आणि ते फ्री मध्ये आहेत असं लोकांचा प्रश्न येईल, किंवा ते तुम्ही काही फीज घेता का? तर असे काही ट्रेनिंग सेंटर शहा सर याचं उत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकतील. हा, कोणी दिलं तरी चालेल, कारण ग्रामीण भागामध्ये ह्याचा फार प्रॉब्लेम होतो की प्रत्येक वेळेस चांगलं काम केलेलं आहे. शहा सर, तुम्ही प्लीज या प्रश्नांचं उत्तर द्या. पुणे रेड क्रॉस माध्यमातून आम्ही फर्स्ट एडचे ट्रेनिंग कोर्सेस घेतो. त्याला जो बेसिक खर्च आहे तो आम्ही घेतो, फार असं नसतो त्याला. आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट एडची ट्रेनिंग, सीपीआरचं ट्रेनिंग असेल, आणि त्याच्यामध्ये एक चॅप्टर हा सायकोलॉजिकल फर्स्ट एड याच्याबद्दलचा घेतो. आणि त्यासाठी जर समजा आपल्याकडे आता सध्या लॉकडाऊनचं पिरियड असल्यामुळे आपल्याला काही सोशल डिस्टन्सिंग मध्ये गर्दी वगैरे काही करायची नाहीये, परंतु पुणे रेड क्रॉस सोसायटी भयंकर ऍक्टिव्ह आहे. आमच्याकडे चांगले फॅकल्टी मेंबर्स आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीने ते फर्स्ट एडचं, सायकोलॉजिकल फर्स्ट एड याच्याबद्दलची माहिती देतात. ते 1 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं ट्रेनिंग असतं, नॉमिनल फी असते. निश्चित ज्यांना जॉईन करायचं असेल त्या पद्धतीने. आम्ही ऍक्च्युअली मध्ये एक प्रयोग केला होता ऑनलाईन करण्याचा, परंतु ऑनलाईन मध्ये प्रॅक्टिकल आपल्याला करता येत नाही. तरी सुद्धा आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करतोय. आमचे जे डॉक्टर फाटक अध्यक्ष आहेत आणि आरवी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सुद्धा प्रयोग करणार आहोत. आणि जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर आपण निश्चित त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला मी सांगतो की ज्याप्रमाणे मानसिक प्रथमोपचाराचं महत्व आहे, त्याचप्रमाणे सीपीआरचं सुद्धा महत्व आहे. रस्त्यावरच्या अनेक लोकांना तुम्ही वाचवू शकता, आणि हे प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे. ओके सर, थँक्यू.
सर, मला वाटतं जितेंद्र यादव सर यांना काही प्रश्न विचारायचा आहे का? त्यांनी हात वर केलेला आहे. हातवरती केलेला आहे. हा. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर्वांना सर्वात पहिले नमस्कार सर्वांना. तर एक प्रश्न खूप सिंपल आहे. सामाजिक जीवनात मी पण मागील भरपूर वर्षापासून काम करतो. तर मलाही पेशंट आणि ऍक्च्युली आमची जो एरिया नवी मुंबईतला जो झोपडपट्टी विभाग आहे, तर इकडे लोक असतात आजारी, दिसतात ते, त्यांना ओसीटी आहे, पॅनिक अटॅक आहेत, परंतु डॉक्टर रिचेबल नसतात. काही गोष्टी आपल्याला नाही मिळत आहे. आणि आताच्या कोविड सिच्युएशन मध्ये माझ्या मते जे सायकेट्रिस्ट अवेलेबल आहेत नगरपालिकातर्फे, त्यांना पण कोविड मध्ये लावलेलं आहे. पण हे अशी लोक जे आजारी आहेत खरंच, तर ते डॉक्टर अवेलेबिलिटी नसल्यामुळे डॉक्टरांकडे न जाता बोंधू बाबा असे थैलीछाप डॉक्टर मी बघतो, स्वतः बघितलंय, मी त्यांना सांगतो. आणि या विकास सर आणि या मॅडमच्या पण व्हिडिओ मी मागील 2 वर्षापासून त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्यांचे व्हिडिओ बघतो. ते सर मला पर्सनली व्हिडिओ पाठवतात, तर मी पण लोकांना पाठवतो. पण पुढच्या माणसाला काय प्रश्न उठतो की अरे याला काही झालंय का, याला डॉक्टरशी काही कॉन्टॅक्ट आहे का. पण मग आता मॅडमनी बोलताना प्रस्तावनामध्ये सांगितलं की 10 पैकी 1 रुग्ण आहे. तर मला हा प्रश्न विचारायचा की आपल्या देशामध्ये सायकेट्रिस्ट लोकांची संख्या किती आहे. माझ्या वाचनात आलेलं की आता येत्या 10-20 वर्षामध्ये मनोरुग्ण आपल्या देशामध्ये 2nd नंबर मध्ये ह्या डिसीज होणार आहे. तर याबद्दल मला जरा माहिती पाहिजे होती. धन्यवाद. मला वाटतं अपर्णा मॅडम याविषयी योग्य मार्गदर्शन करतील. राईट. सो बेसिकली तुम्ही म्हणतात की सध्या जो सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनल हेल्प भेटणं डिफिकल्ट आहे. सो काही आपण करू शकतो. सो आय थिंक आजचं टॉपिक त्याबद्दलच होतं की कसं आपण मेंटल हेल्थ फर्स्ट एड देऊ शकतो. सो टिल वी रीच प्रोफेशनल. सो त्यामध्ये काही जे टेक्निक्स आहेत ते स्पेसिफिक आहेत काय काय आजाराबद्दल. तो जर पेशंट झालं तर आपण काय करू शकतो, किंवा सुसायडल असेल तर आपण काय करू शकतो. जो आहे the question of convincing the patient, that is I think most important thing is number 1 awareness वाढवणं. सो आपलं स्वतःचं अवेअरनेस हे गरजेचं आहे. त्याच्या बिकॉज अंटिल द मिथ्स आर गॉन, म्हणजे जोपर्यंत गैरसमज आपण दूर करू शकत नाही तोपर्यंत आपण ते स्टिग्मा कमी करू शकत नाही. आणि जोपर्यंत स्टिग्मा राहणार तोपर्यंत पेशंट विल ऑलवेज हेसिटेट गो टू अ प्रोफेशनल. तो सगळ्यात महत्वाची अवेअरनेस वाढवणं. आपल्या स्वतःच्या मनात जर मिथ्स असतील रिगार्डिंग मेंटल इलनेस तर ते आपल्याला त्याच्यावर वर्क करणं गरजेचं आहे. आणि दिस हॅज टू बी डन ऑन अ लार्जर लेवल, ऑन अ लार्जर स्केल. सो लाईक आय सेड, ऍज अ प्रोफेशनल आता तुम्ही व्हिडिओज, सो दिस इज आवर अटेम्प्ट. सो एव्हरी आता जे सायकियाट्रिस्ट आहेत ते अटेम्प्ट करतायत की ते आउटरीच करतात, ते लोकांना मेसेज पोचवायची प्रयत्न करतात. तरी पण सो पीपल विथ अ फोन, पीपल हु कॅन अटेंड वेबिनार, सेमिनार, त्यांच्याकडे ते इन्फॉर्मेशन पोचणार. पण तरी पण खूप असं पॉप्युलेशन आहे जिथे हे इन्फॉर्मेशन पोचत नाही. तो हा जो आहे एंडेवर आहे तो एक लार्जर स्केलवर करायची गरज आहे. ऑथॉरिटीजनी ते रेकग्नाइज करायची गरज आहे की मेंटल हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे. आपल्या हेल्थ सेक्टरला कसं पण निग्लेक्ट केलं जातं. सो आणि त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ तर अजून निग्लेक्ट. सो हा एक्सेप्ट करणं आणि मग त्याच्यावर काम करणं हे एक लार्जर लेवलवर सुरू केलं पाहिजे. सो दॅट इज नंबर 1. दुसरी गोष्ट जी मला खूप असं इम्पॉर्टंट वाटते की आपला मेडिकल करिक्युलम मध्ये सुद्धा देर इज व्हेरी लेस इम्पॉर्टन्स गिव्हन टू मेंटल हेल्थ. सायकायट्री एज अ सब्जेक्ट इज ऑप्शनल. सो इवन you have completed your medical education, तरी पण मेंटल इलनेसेस बद्दल आपल्याला खूपच कमी नॉलेज असतं. सो वी नो बेसिक ऑफ ऑल. फिजिकल इलनेसेस असतात त्याला बेसिक आपल्याला माहिती असते, पण मेंटल इलनेस बेसिक्स पण आपल्याला माहित नसतं. सो देर आर अ लॉट ऑफ, आणि बिकॉज इट इज अन इनविजिबल इलनेस, अनफॉर्च्युनेटली खूप कॉमन असल्यानंतर पण लोकांना असं वाटतं की फक्त मीच सफर करतोय का, किंवा मी
मलाच हा प्रॉब्लेम आहे. सो वी डोंट नो वेदर इफ यू सिट इन आर ओपीडी, तर खूप लोक असं करतात की ह्याला मानसिक आजार आहे का, हे तर खूप नॉर्मल दिसतो. येस, बिकॉज इट इज नॉट विजिबल, इट इज नॉट समथिंग दॅट यू कॅरी अ बोर्ड विथ यू. सो लोकांना वाटतं की ते खूप रेअर आहे. तर हे अवेअरनेस येण्याची खूप, मेंटल हेल्थ इलनेस आर व्हेरी कॉमन, दे आर बायोलॉजिकल इलनेसेस, त्यांना ट्रीट करणं खूप गरजेचं आहे आणि दे आर ट्रीटेबल, दे रिस्पॉन्ड सो वेल टू ट्रीटमेंट. इनफॅक्ट सांगायचं, इन दिस पॅन्डेमिक वी हॅव ऑब्झर्व, जे आमचे स्वतःचे पेशंट्स आहेत जे ऑलरेडी ट्रीटमेंटवर होते, जे ऑलरेडी वेदर इट इज मेडिकेशन, वेदर इट इज काउन्सिलिंग, थेरपी, त्यांनी जास्त चांगलं रित्या कोप केलं आहे. सो वेन न्यू केसेस, पीपल हू आर कम्प्लिटली वेल ऍडजस्टेड, त्यांचं एकदम मेंटली वेल ऍडजस्टेड होते, खूप चांगल्या रीतीने कोप करत होते, दे हॅव डेव्हलप्ड इलनेसेस अँड दे आर पॅनिकिंग. पण ज्यांना ऑलरेडी इलनेसेस होती, ऑलरेडी थेरपी चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे, दे हॅव कोप्ड व्हेरी वेल. सो दॅट इज, यू कॅन सी द इम्पॉर्टन्स ऑफ गेटिंग प्रोफेशनल हेल्प. सो हे समथिंग दॅट ॲज अन इंडिव्हिज्युअल वी आर अटेम्प्टिंग टू डू. मेनी सायकॅट्रिस्ट जे आहेत ते आमच्यासारखे व्हिडिओज किंवा टॉक्स वगैरे देण्याचा प्रयत्न करतात, बट इट हॅज टू बी डन ऑन अ. थँक्यू अपर्णा मॅडम. मला वाटते आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाला पोहोचलेलो आहोत. शहा सर आणि अपर्णा मॅडम, तुम्ही आपला अमूल्य वेळ आमच्या फाउंडेशनसाठी दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खर तर हेल्थ सिस्टीम सध्या बाजीप्रभू देशपांडे जसे खिंड लढवत होते तशी खिंड लढवतीये आणि आपण नक्कीच विजयी होणार आहोत, या कोरोनावर मात करणार आहोत, या पॅन्डेमिक वर मात करणार आहोत. एक दिवस असा सूर्योदय होणार आहे की आपल्याला मास्क घालायचा नाहीये, सॅनिटायझर वापरायचा नाहीये आणि मित्रमंडळींना, आपल्या नातेवाईकांना, बहीण भावांना अगदी घट्ट मिठी मारायची आहे. हा दिवस नक्कीच येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण आपलं मन थोडं कणखर ठेवलं पाहिजे. मला वाटतं 100% कोणाकोणावर अतिशय वाईट अनुभव आलेले आहेत, त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. आणि या मानसिक प्रथमोपचारात मला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की फॅमिली फिजिशियन, पालक, फ्रेंड्स, स्वयंसेवक किंवा NGOज हे खूप दुवा साधतायत. पीडित लोक, आणखीन मानसोपचार तज्ञ यांच्यामध्ये त्यांचा खूप महत्वाचा रोल आहे याच्यामध्ये. आणि शेवटी जाता जाता मला एक वपू काळेंचं एक खूप छान वाक्य आठवतंय की शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, पण मनाची सुंदरता ही शेवटपर्यंत टिकून राहते. कारण शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं. तर ही मनाची सुंदरता आपण टिकून ठेवायची आहे आणि याबद्दल राजकुमार शहा सर, आणखीन अपर्णा मॅडम यांनी खूप छान मार्गदर्शन केलेत. त्यांचे नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन तर्फे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद.